सध्या आपण जेमिनी ज्योतिष हा विषय शिकत आहोत. त्यात कारकत्व आपण शिकलो आहोत. उदाहरण म्हणजे आता जर 7:30 वाजताची कुंडली मांडली तर मंगळाचे सगळ्यात जास्त अंश आहे, 29 अंश. म्हणून मंगळ हा आत्माकारक होतो. उद्या मंगळ बदलेल सकाळी 10 वाजता आणि मीन राशीमध्ये जाईल. तर मंगळ हा जास्त डिग्रीचा 29 अंश आत्माकारक. नंतर गुरुचे 27 अंश 58 आहेत म्हणजे अमात्यकारक आहे. शुक्र 27 अंश 18 म्हणजे भातृकारक होतो. नंतर त्याचा नंबर चंद्राचा 23 अंश हा मातृकारक होतो. बुध 22 अंशावर आहे हा पुत्रकारक आहे. आणि शनी हा ज्ञातिकारक 21 अंशावर आणि सगळ्यात कमी डिग्रीचा रवी हा 8 अंश हा दाराकारक होतो. आजच्या कुंडलीमध्ये सगळ्यात महत्वाचं की 20 अंशाच्या सगळे वरती ग्रह आहेत. त्याच्यामुळे 20 अंशाच्या वरती ग्रह आहेत आणि काही आहेत ते 29 म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या दृष्टानामध्ये सगळे ग्रह आहेत. तर रवी सगळ्यात कमी डिग्रीचा आहे. राहू केतू आपण धरत नाही. अशा पद्धतीने आजचं गोचर आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी विषयाला. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे. आपले आदरणीय दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत. त्याच्यानंतर अन्य सगळे सहभागी असणाऱ्या व्यक्ती आज मुकेश भाऊ काही उपस्थित नाही आहेत, तरी सुद्धा त्यांचं लांबून स्वागत. तर आता आपल्याला आजची कुंडली आणि त्या याच्यावरती संपूर्ण फलादेश कसा करायचा तो आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये स्लोली घ्या. बऱ्याच लोकांना काही गोष्टी कळलेल्या नाहीयेत, तर त्याच्यावरती आपण विश्लेषण करू. आणखी काही कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. काही स्वागत करण्यासाठी राहिलं असेल तर क्षमस्व. काही लोकांची नावं जी आहेत ती लक्षात नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं नाही. मनामध्ये काही राग मानू नये. तर सगळे आदरणीय आहात तुम्ही. आणि आता मी लिंक लॉक केलेली आहे, तर कृपया नेट होता असतं चांगलं मजबूत ठेवा, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला पुढे बाहेर पडल्यानंतर येऊ शकता तुम्ही परत. याला तशी सोय आहे. एकदा तुम्ही जॉईन झाल्यानंतर पुन्हा जॉईन करू शकता. तर ठीक आहे, परत सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता आपण याला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा गीता सावंत, अरे बेटा आहे का तू? आहे 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 सर, मी आहे. तर असं आहे की आजची जी कुंडली आहे त्याच्यामध्ये एक ऍडिशनल चार्ट पाठवलेला आहे. जसं आता चव्हाण मॅडमने जे सांगितलं की कुठला ग्रह जो हायर डिग्रीचा आजचीच पोझिशन आणि नंतर उद्या जाऊन तो ग्रह दाराकारक म्हणून होणार आहे. ज्यावेळेला एखादा ग्रह राशांतर करतो तेव्हा तो कमी अंशाचा असतो आणि जो राशीच्या एक्झिट मध्ये असतो तो 29 अंशाच्या जवळपास असतो, तो आत्माकारक ग्रह म्हणून तिथे विचार केला जातो. आता अशा तऱ्हेने तो चार्ट आहे तो मॅडम लावतील आणि त्याच्यावरती संपूर्णपणे आपण स्पष्टीकरण देऊ. तर मॅडम पहिला तो ग्रहांचा जो चार्ट आहे ना कुबल मॅडम, तो लावा की ज्याच्यामध्ये ग्रहांचा म्हणजे स्थिर आणि चर कारक तो का? ठीक आहे, लावते. एक शंका विचारू का? हो विचारा. येस मॅडम. बघा, आपण असं म्हटलं होतं की आरूढ लग्न काढताना लग्नेश ज्या ठिकाणी बसल्या तिथून तेवढी घरं मोजायची, पण जेव्हा लग्नेशात असेल तेव्हा तर आरूढ पण तेच लग्न होतं. बदलत नाही. आरूढ पण ते लग्नेश सप्तमात सप्तमेश लग्नात ते सुद्धा आरूढ जे आहे ते सुद्धा तसंच असतं की आपण समजा लग्नेश लग्नात आहे किंवा लग्नेश सप्तमात जरी असेल तरी सुद्धा ते लग्नस्थान सुद्धा बदलत नाही, तेच बदलतं. तोच ग्रह, फक्त ग्रह बदलतो मॅडम. आता मी थोडस स्पष्टीकरण करून देतो की आरूढ लग्न करण्यामागचा जेमिनी मधला जो उद्देश आहे तर तो कशामुळे आहे की या ग्रहाला चर, स्त्री, द्विस्वभावी आणि स्थिर अशा ज्या काही राशी मिळतात राशी, तर त्या राशीमध्ये ज्या वेळेला आत्माकारक ग्रह हा ठरला जातो तर त्याने बाळाच्या जन्माच्या वेळेला त्याने किती क्रांती केलेली आहे त्याच्यावरती त्याची पोझिशन जी आहे ती आत्म्यामध्ये त्याचा रूपांतर होतो आणि तो तिथे तसाच राहतो. मग लग्नेश दशमात असेल तरी सुद्धा तिथून 10वं स्थान बघितलं आपण तर सप्तम स्थान येतं. त्यानंतर दशम स्थानाच्या याच्यामध्ये उपपद काढायचं असेल त्यावेळेला आपण त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत. त्यानंतर तिथे सप्तमेश लग्नात जर असेल
तर सप्तमाचं लग्नस्थान जे आहे तिथून 7वं स्थान म्हणजे सप्तमेशाचं 7वं स्थान हे सेम ह्याच्यातच राहील, त्याच्यामध्ये राहील तो, त्यामध्ये बदल होणार नाही असं आहे. कळलं का? बरं, आता हा जो चार्ट लावलेला आहे त्यामध्ये एका ठिकाणी लिहिलेला आहे कारक सावंत, ऐकतं का? हो सर, मी आहे. हा, तर असं आहे कारक लिहिलेलं आहे आत्मा, अमात्य, भातृ, मातृ, पुत्र, ज्ञाती आणि दारा. आणि त्याच्यामध्ये स्थिर जे आहे तर ते स्थिर असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला जेव्हा जेमिनीचा विचार केला जातो तो आत्माकारक हा सूर्यच आहे आणि त्याला पहिलं प्राधान्य आहे. कळलं का? आणि अमात्यकारक म्हणजे जो सचिव आहे, ज्याला आपण म्हणतो की आपल्याला सल्ला देणार आहे, आपली आयोजन करणार आहे, तर तो अमात्यकारक म्हणून आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तो प्रधान म्हणून सांगितलेला आहे. मी पुन्हा रिपीट करतो. तर त्या ठिकाणी तो बुधाला त्याला प्राधान्य दिलेलं आहे. भातृकारक मंगळ हा निश्चितच त्या ठिकाणी भारताकारक म्हणून मंगळ आपल्याला पहिल्यापासून आपल्या वाचनात आलेला आहे. तर त्याकरता मंगळ सांगितलेलं आहे. मातृकारक चंद्रच आहे आणि पितृकारक सुद्धा चंद्रच आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अदलबदल असा आहे की मातृ बघायचं असेल तर चंद्रात महत्व आहे कारण ते चतुर्थ स्थान आहे. असं आत्माकारक हा पिता सुद्धा आहे आणि तो तिथे सूर्याला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर आपण पुत्रकारक हा गुरु आहे. गुरु संततीचा कारक असल्यामुळे त्या ठिकाणी गुरुचा विचार केलेला आहे. ज्ञाती ही जी आहे ही शनीपासून पाहिली जाते आणि त्यामध्ये तिथे ज्ञातिकारक म्हणून त्याचा तिथे ज्याला स्थिर म्हटलेलं आहे ते केलेलं आहे. नंतर दाराकारक शुक्र हा शुक्रच आहे आणि तो शुक्र म्हणजे आपल्या जोडीदाराचा जो सौख्य आहे, जे सप्तम स्थान आहे त्या संदर्भात विचार केला जातो, तर त्याला दाराकारक म्हटलेलं आहे आणि तो शुक्रच आहे. आता ही आत्ताची जी कुंडली जातकाने जन्म घेतलेला आहे तर ती कुंडली मांडल्यानंतर इथे बघितलेलं आहे तर आत्माकारक ग्रह कोण आहे तर बुध आहे. का आहे? कारण का की आता पुढे जाऊन आपण विचार करू. आता हे सगळे मंडळी सगळी हुशार आलेली आहेत, त्यांना माहिती आहे की कसं हे करायचं. तर त्या ह्याच्यामध्ये बुध जो आहे हा आत्माकारक म्हणून ठरलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं अमात्यकारक हा चंद्र आहे, पण तो मुळात मातृकारक असायला हवा, तो अमात्यकारक झाला. त्यानंतर भ्रातृकारक मंगळ आहे, तो सूर्य झालेला आहे, पण तो मंगळ असायला हवा. आता मातृकारक चंद्र हा चंद्र असायला हवा, पण तो शनी झालेला आहे. आणि पुत्रकारक गुरु असायला हवा, तो तिथे मंगळ झालेला आहे. आणि ज्ञातिकारक शनी असायला हवा, तो गुरु झालेला आहे. आणि दाराकारक शुक्र झाला आणि तो शुक्र झालेला आहे. मग इथे शुक्र हा तिथे बलदायी ठरलेला आहे कारण तो कारक पण आहे. कळलं का? स्थिर आहे यामध्ये. ओके, गॉट इट? हो सर, समजलं बरोबर, अगदी व्यवस्थित. व्हेरी थँक्यू. फाईन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हा, आता राहिला भाग असा आहे की आता ही कुंडली मॅडम हे करा, कारण का की आपल्याला ती कुंडली लावून ह्या लोकांना त्या डिग्री ज्या आहेत त्या आल्या पाहिजेत. हा, हा, मग कोणची लावू? तारीख पहिला सांगा तुम्ही. तारीख बरं. लावा, नंतर ते लग्न कुंडली लावा. बघा, तारीख ही आहे 2/7/69, सकाळी 11:17 पुणे डिस्ट्रिक्ट आणि पुरुष. चल मुख्य कुंडली. हा, बरं. बर, आता बघा इथे आपल्याला पाहायचं आहे, मगाशी तुम्हाला जो चार्ट सांगितला, दाखवला मॅडमने, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आत्माकारक ग्रह हा बुध सांगितलेला आहे. आता तो कसा आला तर ह्या ठिकाणी लग्नेश जो आहे तो लग्नेश कोणत्या राशीमध्ये आहे तर मिथुन राशीमध्ये आहे. म्हणजे लग्नापासून तो किती अंतरावरती आहे तर 11 घरं आहे. मग तिथून जर 11 घरं आपण विचार केली तर त्या ठिकाणी जिथे एखादा ग्रह विराजमान आहे तिथून 11 ग्रह दिले तर ते भाग्यस्थान होतं का? बघा जरा. होय. होय सर. हो होय. सर. येस. हो सर. हा, शनी मग आहे पाहिजे. तिथे. हा, बोला शनी आहे. बोला. मेषेचा शनी आहे सर तिथे. हा, येस. मग आता तिथे आपण जर बघितलं तर आत्माकारक ग्रह हा कोण आला तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथे शनी आहे, हरकत नाही. पण लग्न कुठलं आलं मॅडम?
मेष येईल ना. मेष आलं. मेष आलं. बरोबर. मग जर मेष लग्न आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायचंय, तर बुध हा जो ग्रह आहे हा त्याच्यामध्ये चर आत्माकारक झालेला आहे. एवढं वाक्य लक्षात ठेवा. हा, चर आत्माकारक झालेला आहे. आता ह्याच्यावरती आपण विचार केला तर मेष लग्नाला अनुसरून चर राशीमध्ये असणारा बुध, परत आपल्याला तत्व लक्षात ठेवायचं आहे. 1, 4, 7, 10 ह्या राशी चर आहेत. 2, 5, 8, 11 ह्या स्थिर राशी आहेत. 3, 6, 9, 12 ह्या द्विस्वभावी राशी आणि त्याला कॉमन झोडियाक म्हणून सुचवलेलं आहे. मग अशा वेळेला इथे आपण जर लग्न मांडलं तर त्या ठिकाणी बुध ग्रह हा लग्नी येईल आणि ते मेष लग्नाचं असेल. आता आपण थोडस पुढे जायचंय आपल्याला की याच्यामध्ये आलेला ग्रह हा तुम्हाला जो दुसरा चार्ट जो आहे तो तुमच्या समोर ठेवा की ज्याच्यामध्ये हा प्रधान ग्रह म्हणजे ज्याला आपण अमात्यकारक म्हणतो तो चंद्र आलेला आहे का बरोबर चंद्र? होय. 20 हा. अंश. हो. 20 अंशाचा हा, आहे. जर कोणाला हो, सर. अंशाबद्दल काही माहिती हवी असेल तर मॅडम तो चार्ट लावा अंशाचा. ओके सर. येस. हा नाही, दुसरा हा नाही, अंश नाही. सगळ्यात शेवटचा आहे बहुतेक अंशाचा. हा, करेक्ट. बघा आता इथे लग्न सिंह आहे 27 अंशाचं, पण त्याला विचारात घ्यायचं नाही. लग्नेशापासून जो लग्नेश आहे तो किती अंतरावरती आहे त्याचं स्थान आपल्याला पाहायचं आहे. तर रवी हा मिथुन राशीमध्ये आहे का पहा तुम्ही. आद्रा नक्षत्रामध्ये तो नक्षत्राचा विचार नाही हो, इथे. सर. हो आहे हो, सर. हो. हो, सर. आहे, एक आहे. आहे. पहिला तुम्हाला ठरवायचं आहे की आलेला जो भाव आहे तो 11 म्हणजे तिथे मेष. कळलं? 11 म्हणजे कुठला आहे? मेष आहे. मेष. कारण का की लग्नेश कुठे बसलाय? लाभस्थानामध्ये. लाभस्थानाचा अधिपती त्यापासून 11वं स्थान म्हणजे लाभस्थानाचा जो काही बसलेला आहे गुरु बुध तिथपासून आलेला ग्रह कुठला आहे 11वा? तर लग्नेश रवी कुठेशी आहे? लाभस्थानात आहे ना. हो. हो. हो, सर. तिथून 11वं स्थान मोजायचं असतं. बरोबर आहे. आता ते 11वं स्थान म्हणजे मेष आलं की नाही. हो. मग मेष आपण लग्न मांडलं तिथे हो. आत्माकारक ग्रह हा बुध आहे. कारण का की त्याने 2646 कला 19 कला भोगलेल्या आहेत म्हणून तो तिथे ग्रह हा आत्माकारक ठरलेला आहे. आणि त्या देशावरती आपण बघितलं तर सिक्वेन्सनी गेलो तर धनस्थान जे आहे ते अमात्यकारक आहे. तो अमात्यकारक ग्रह इथे चंद्र आलेला आहे. कळलं? आणि भ्राताकारक ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी सूर्य आलेला आहे. कळलं? आता सूर्य का आला तर तो 16 अंशाचा आहे. चंद्र का आला तर तो 20 अंशाचा आहे. कळलं का? त्याच्या खालोखाल आपण जर गेलो तर शनीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर सूर्याचा मातृकारक ग्रह झाला शनी. आणि शनी जो आहे तो किती अंशाचा आहे इथे दिसत नाही मला, 13 पण तुम्हाला अंश. मग 13 त्या अंशाचं ठिकाणी आहे. मग 13 अंशाचा आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे आणि तो मातृकारक झालेला आहे. मग पुत्रकारक ग्रह हा मंगळ झालेला आहे. तर मंगळ हा 8 अंशाचा आहे. कळलं? आणि तो त्याला आला पाहिजे गुरु, पण तो आलाय मंगळ. ओके. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी नातीकारक शनी असायला हवा, पण तिथे आलेला आहे गुरु. कळलं? कारण तो गुरु जो आहे तो 4 अंशाचा आहे. आणि मग शुक्र जो आहे तो 1 अंशाचा दारकारक झालेला. तर अशा तऱ्हेने त्याची मांडणी करायची असते आणि त्याला ती सिक्वेन्स आहे. पण आता ह्याच्यामध्ये अदल बदल काय होऊ शकतो? तर बदल असा होऊ शकतो की जो जातक जन्माला आला त्यावेळेला आपल्या ब्रह्मांडामध्ये त्या ठिकाणी ग्रहांची स्थिती अंशात्मक कशी होती त्याला अनुसरून तिथे त्याची कुंडली मांडायची असते. कळलं? हो सर, आलं लक्षात. म्हणजे इथे आपल्याला असं पाहायचं आहे की आता आपल्याला चार्ट आपण बनवलेला आहे तर त्या चार्ट वरती मॅडम आता हे सगळ्यांना कळलंय
हा चार्ट तुम्ही काढा. मेन कुंडली लावू का? नाही, आता कुठली लावू नका कुंडली. आता ओके. मेष हे हा, लक्षात आलेलं आहे सगळ्याला. होय होय चालेल. हा हा, मेष हे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. बर, आता मेष लक्षात आलेला आहे, तर ह्याचा अर्थ आपण जर बघितला तर त्या ठिकाणी पहिल्यांदा जातकाचं वर्णन करते वेळी त्यावेळेला तुम्हाला फलादेश द्यायचा असेल तर जातक कशा स्वरूपाचा असेल तर त्याला हे चरलग्न आहे. तर चरलग्न काय सांगतं आपल्याला, तर चर म्हणजे त्या ठिकाणी एखादी गोष्ट अस्थिर राहणं, सतत अदलाबदल होणं. आणि ज्यांची ज्यांची रास असते मेष, कर्क, त्याच्यानंतर तूळ आणि मकर, यांच्या जीवनामध्ये नेहमी अदलाबदल होत असते असं चरराशीचं वर्णन सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांची भूमिका, त्यांचं वागणं, त्यांच्या जीवनामध्ये येणारे प्रसंग, त्याच्यानंतर त्यांची क्रिया, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये सतत परिवर्तन घडत असतं असं आपल्याला फलादेश द्यायचा आहे. आणि त्या देशामध्ये चरलग्नाला, चरलग्नापासून बाकीच्या इत्यादी 12 घरं जी आहेत ती तयार केलेली आहेत. आता त्या 12 घरांमध्ये आपण बघितलं तर सगळ्या राशी तुम्हाला, अरे आवाज कोणाचा चालू आहे, जरा बंद करा मॅडम, ऑल म्यूट करून टाका. तर त्या 12ही याच्यामध्ये आपल्याला ती जी स्थाने आहेत त्याच्यामध्ये 12ही राशी उपलब्ध आहेत, त्याच्यातून नंतर पुढचा प्रवास करायचा असतो. तर आता आपण बघितलं तर धनस्थान हे अमात्यकारक आहे. तर अमात्यकारक असल्यामुळे त्या ठिकाणी तिथे आलेला ग्रह कोणता आहे, तर चंद्र आहे. तर अमात्य म्हणजे काय, तर आपला प्रधान, आपला सचिव. आता तिथे आपल्याला मुळामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणता ग्रह आला पाहिजे, तर प्रधान कोण असू शकतो, तर त्या ठिकाणी राजा रवी आहे, तर त्याचा प्रधान हा बुध आहे. कळलं, असं सुचलंय. मग त्या ठिकाणी आलेला चंद्र आहे तो कोणत्या राशीतला आहे, तो आपल्याला बघितलं तर त्या ठिकाणी तो वृषभ राशीमध्ये आहे, म्हणजे तो स्थिर तत्वामध्ये आहे. कळलं. आता त्याच्यानंतर आपण बघितलं तर भ्राताकारक ग्रह हा मंगळ असायला हवा, तर त्या ठिकाणी आलेला ग्रह कोणता आहे 3ऱ्या नंबरचा, तो बघा तुम्ही सूर्य आहे. बरोबर आहे. होय हो हा, हो सर. मग तिथे आलेली रास कोणती आहे, तर मिथुन आहे. आणि मिथुन राशीच्या ह्याच्यामध्ये ती द्विस्वभावी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आलेला ग्रह हा सूर्य आहे. तर त्या फलादेश आपण पुढे जाऊ. आणि चतुर्थ स्थानामध्ये आलेली रास जी आहे ती कर्क आहे आणि ती कर्क रास जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आलेला ग्रह हा शनी आहे. इट इज नॉट परमिटेड, कारण तिथे चंद्र हा ग्रह असायला यायला हवा. पण काय करणार, जातक ज्या वेळेला जन्माला आलं त्यावेळेला त्या ठिकाणी जेमिनीच्या अनुसरून त्या ठिकाणी आलेला ग्रह कोणता आहे, तर तिथे शनी आहे. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये चर जे आहे त्याला सतत त्या ठिकाणी अदलाबदल होणं किंवा वारंवार, मी जसं मगाशी सांगितलं 1, 4, 7, 10 मध्ये असणारे ग्रह जे आहेत ते अशी परिस्थिती दाखवतात. हे प्राथमिक ज्ञान तुम्हाला जेमिनीचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वं स्थान जे आहे ते सिंह आहे आणि ते स्थिर आहे. मग स्थिर राशीमध्ये आलेला ग्रह कोणता आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे की तो ग्रह मुळात गुरु असायला हवा. तर तिथे आलेला ग्रह कोणता आहे, मंगळ. मंगळ आलेला आहे. मंगळ. मंगळ आलेला आहे, म्हणजे तो तिथे त्या राशीमध्ये आलेला आहे आणि तिथे गुरु असायला हवं, तिथे मंगळ आलेला आहे. ओके. त्यानंतर 6वं स्थान जे आहे ते ज्ञातिकारक आहे. तर ज्ञातिकारकाच्या याच्यामध्ये आलेला ग्रह कुठला आहे, गुरु आहे का, हो सर, बघा गुरु आहे. होय सर. गुरु आहे. मग त्या ठिकाणी आलेली रास कोणती आहे, जर समजा लग्नी मेष आलेली आहे तर तिथे कन्या आलेली आहे आणि ती द्विस्वभावी आलेली आहे. बरोबर आहे. आणि सप्तम स्थान हे जे आहे हे सप्तम स्थान जर आपण बघितलं तर चर राशीमध्ये झाले की नाही. चर राशीच्या समोरची रास कुठली आहे, चर आहे की नाही. कर्केच्या समोर पण आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी चर राशी आहे. बघा मकर. होय ना, आहे ना. हो सर. लग्न जर चर आलं तर सप्तम सुद्धा चर येईल. चतुर्थ जर चर आला तर दशम सुद्धा चर येईल. पंचम जर स्थिर आलं तर लाभ पण स्थिर येईल. पराक्रम जे आहे ते द्विस्वभावी आहे, तर भाग्य सुद्धा द्विस्वभावी येईल. कारण का की आपण आरूढ लग्न बनवताना त्या ठिकाणी राशींची तत्व
बदलण्यात आलेली आहेत. मग आता मगाशी हळदणकर मॅडमनी ज्याप्रमाणे विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे की लग्नेश लग्नात असेल तर लग्नेश लग्नात असेल तर जातकाचं कुठलंही तत्व ह्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाला जे लग्न आहे म्हणून लग्नेश लग्नात असावा. आता तो कोण आहे त्याच्यावरती माणसाच्या जीवनातला फलादेश हा अवलंबून असतो. सगळेच ग्रह चांगले फलादेश देतात असं कुठेही नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो राशीचा पहिला ग्रह असेल, ज्या आपण निरियन पद्धतीमध्ये म्हणतो, तसंच जेमिनीमध्ये सुद्धा जे काही तुम्हाला तत्व लाभलेलं आहे त्याच्या अनुसरूनच जातकाच्या जीवनातली वाटचाल होऊ शकते. त्यानंतर आपण बघितलं तर आता थोडस लिटिल ऍडव्हान्स आहे, लक्षात घ्या. आता थोडस पुढे पुढे जायचं आहे, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवून चांगल्यापैकी तुम्हाला पुढे जाऊन फलादेश करायचा आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जो लग्नेश आहे तर त्या लग्नामध्ये आलेला बुध आहे हा कुठल्या तत्वात आहे, तो चर तत्वामध्ये आहे. बुध असा ग्रह आहे की ज्याच्यामध्ये सतत तो काळाप्रमाणे बदलत असणारा ग्रह आहे. बुधाची जी काही वागणूक आहे, बुधाचे विचार आहेत, तर बुध हा कशा तऱ्हेने वागेल, जसा वारा येईल तशी तो त्या ठिकाणी आपल्या मध्ये बदल घडवेल. तर लक्षात आलं मेरे प्यारे भाई और बहनों? होय सर, आले. हो सर, चांगलं लक्षात आलं. आणि ताईमाई अक्का आणि कमळावर मारा शिक्का, लक्षात ठेवा. हो हो हो, मारला कमल सर. कमल खिलना चाहिए. हम्म. अटलजींची अक्कलकोटला इच्छा आटोपलं पूर्ण होऊ द्या. येस. तर इथल्या बाकी सगळ्या ताईमाई अक्का आहेत त्यांना सांगतो कमळावर मारा शिक्का, त्यांच्याकडे निवडणूक होणार असेल तर. तर अशा तऱ्हेने आता आपण प्रथम स्थानाचं जर फलित बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा बुध आलेला आहे आणि हा बुधच त्याच्या जीवनातला जेमिनी पद्धतीच्या अनुसरून मनुष्य कसा असेल, तर मनुष्य चाणाक्ष असेल, हुशार असेल, त्या ह्याच्यातून त्याच्या जीवनामध्ये निश्चितच त्याच्या बुद्धीचं चातुर्य जे असेल त्याप्रमाणे तो चांगल्यापैकी कार्यरत होईल आणि त्यातून तो जगेल. बुध हा लेखक आहे, ही सुद्धा गोष्ट विसरायला नाही पाहिजे. त्यानंतर बुध हा व्यापारी आहे. बुधाच्या याच्यामध्ये लिटरेचर आहे, बुधामध्ये लौकिक आहे, बुध लाईमलाईट मध्ये येणार आहे. तर बुधासारखा ग्रह हा जर लग्नी आला तर त्या ठिकाणी मेष रास जी आहे ती तांत्रिक आहे. मग तांत्रिक म्हणजे त्या ठिकाणी तंत्र म्हणजे टेक्निकल, ह्या ठिकाणी जातकाच्या जीवनाचा आरंभ होऊ शकतो असं आपल्याला जातकाला सांगायला हरकत नाही. आता त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यावेळेला आपण महादशेचा विचार केला किंवा दृष्टीचा विचार केला तर पहिल्यांदा दृष्टीचा विचार करायचा आहे. तर त्या ठिकाणी आपण गेल्या वेळेलाच म्हटलं होतं की चर राशीची दृष्टी स्थिर राशीवरती जाते आणि ज्या राशी त्या ह्याच्यामध्ये द्विस्वभावी आहेत त्यांच्या दृष्ट्या ह्या द्विस्वभावी राशीवरती असतात. हे मागे शिकलात नाही तुम्ही? सांगा. होय 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 हो सर. होय दुसरी हो एक सर. विनंती अशी आहे, काळजीपूर्वक ऐका. जे सगळे बाजारामध्ये महागडे क्लासेस आहेत, 9,000, 10,000, 5,000, पैसे फुकट येत नाहीत. पैसे तुम्ही पै वाचवता आपल्या संसारासाठी, यांच्या मागे पैसे घालवू नका. हे लोक आपली पुस्तकं विकण्यासाठी म्हणून क्लासेस लावलेले असतात आणि पुस्तकाचा आग्रह धरतात आणि 5-5, 7-7 हजार रुपये फी विकतात. सगळी पुस्तकं मी तुम्हाला विनामूल्य देणार आहे. जेमिनी सुद्धा देणार आहे, हिंदी मधलं देणार आहे, इंग्लिश मधलं सुद्धा देणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या राशींच्या दृष्टीवरती आपण बोलत होतो. तर परत एकदा सांगतो, फसू नका, फसू नका, फसू नका. महागड्या क्लासला फसू नका. आमची पहिल्या शाळेत असायची पेपरमध्ये. तर अशा तऱ्हेने काय चव्हाण मॅडम काय वाटतं? हो सर, अगदी बरोबर. पहिल्यापासून ही जाहिरात आहे, फसू नका. फसू नका. तर ठीक आहे, सावधान राहा. आता हा आपला बुध जो आपण सांगितला तो कुठल्या राशीत आहे, तर तो मंगळाच्या आहे. मग हा मनुष्य मंगळाची रास जी आहे तर ही कशी आहे? अरे बाबा जरा आवाज बंद करा वैयक्तिक. ती जोशी, तुमचा आवाज कोण जोशी? होते आरती ताई. केला बंद केला. हा.
तर अशा वेळेला मंगळ हा कसा आहे, तर धावपळ करणारा ग्रह आहे. हा आराम आणि विरामाचा ग्रह नाही. तर जातकाच्या जीवनामध्ये जे मेष लग्न आलेलं आहे ते आरूढ आहे. त्याच्यामध्ये बुध हा ग्रह त्याचा आत्माकारक आणि तो तिथे कार्य संपादन करणारा आहे. तर ते कार्य जे आहे त्याचं कसं असेल, तर शेवटपर्यंत जे कार्य आहे तो तो करत राहील आणि त्याच्यातून तो निश्चितच यश मिळेल. धडपडा असेल, आराम करणार नाही आणि सतत काही ना काहीतरी एखादा शोध घेणं किंवा तसं काही गोष्टीचा विचार करणं. बुध हा एक अशी गोष्ट आहे की जे काही आज आपण मार्केटमध्ये अनेक गोष्टींचं जे काही पाहतो, जे वितरण आहे किंवा जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या देशामध्ये आलेली आहे. तर अशा व्यक्तीला काय काम करायला तुम्ही सुचवाल, तो आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्या तऱ्हेचं कार्य करायचं आहे याच्याबद्दलचा विचार आपल्याला त्याला सजेस्ट करायचा आहे. म्हणजे तिथे त्या ठिकाणी मेषरास आणि आलेलं लग्नामध्ये बुध हा आत्माकारक आहे. त्याचा जीव, त्याचा कल हा कुठे असेल, तर तो व्यापाराकडे असेल. तर त्याच्यामध्ये असं आहे की जी रास आहे त्या राशीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात, तर त्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या प्रथम स्थानाशी निगडीत आणि संबंधित असतील, हे लक्षात ठेवावं. आणि अशाच वेळेला जसं जसं बाळ मोठं होत जातं त्याप्रमाणे त्याचा विकास होत जातो आणि मंगळाच्या लग्न मंगळ असणारी म्हणजे मंगळाची रास असणारी व्यक्ती ही जन्मताच हुशार असेल का, तर त्याच्यामध्ये बुध ग्रह आलेला आहे म्हणून. म्हणजेच काय की त्या ठिकाणी बुधाने प्रथम स्थान पटकावलेलं आहे जेमिनीच्या अनुसरून. म्हणून जातक हा तल्लख असेल, ग्रास्पिंग पॉवर फार चांगली असेल आणि आपलं कार्य जी सिद्धता आहे ती स्वतः करून दाखवणारी आहे. आणि बऱ्याच गोष्टी ज्या अभ्यासामध्ये संदर्भात गणित तज्ञ गणित जे आहे ते सुद्धा बुधाकडे आहे. तर इंजिनिअरिंगचं गणित आहे ते मंगळाकडे आहे. आणि मंगळ आणि बुध याच्यामध्ये हा जो समावेश केलेला ग्रह आहे, तर जे तांत्रिक लागणारं गणित आहे ते या बुधाला निश्चितच जमेल. दुसरी गोष्ट की आपल्याकडे पूर्वी भूमिती नावाचा एक विषय होता, तर भूमिती सुद्धा बुधाकडे येते. आणि त्याचे काटकोन जे कोन असतो, म्हणजे कोणामध्ये वाढ कशी होते, म्हणजे कोन वाढला म्हणजे काय झालं, आपण त्रिकोण काढल्यानंतर एक कोन वाढतो आणि एक कोन कमी असतो आणि एक कोन उभा समांतर असतो. मग अशा वेळेला कोन वाढलेला असतो व तसा हा बुध आहे. हा विकसित होणारा ग्रह आहे. ज्याच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह हा अतिशय उत्तम प्रतिसाद देणारा असेल, तर तो बुध हा विकासाच्या मार्गाकडे घेऊन जाणारा ग्रह आहे. म्हणून तो तल्लख बुद्धीचा म्हणून समजलेला आहे. असा विचार आपल्याला करायला हवा. आणि पुन्हा सांगतो, मगाशी चव्हाण मॅडमने जे काही तुम्हाला वर्णन सांगितलं, तुम्हाला रोजच्या रोज सवय ठेवली पाहिजे की आज जेमिनीच्या पद्धतीच्या अनुसरून कशा कुठल्या ग्रहाचा अंमल आज आपल्या वरती आहे, देशावरती आहे, राज्यावरती आहे का आणखी कशावरती आहे, तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला राजकारणाशी संबंधित आहेत, व्यवहाराशी संबंधित आहे, व्यवसायाशी संबंधित आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला गोचर हे बनवायचं असेल तर निश्चितच त्यावेळेचं गोचर हे काय सांगतं आणि तेव्हा ग्रहस्थिती कशी असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर अमात्य कारण की बुधाची वर्णनं भरपूर आहेत, जसं जसं सुचेल तसं तुम्हाला मी दर्शवेन, सांगेन. बर, आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की अमात्य कारक ग्रह आलेला आहे चंद्र. आता तो त्या ठिकाणी शुक्राच्या राशीतला आहे आणि तो स्थिर आहे. आता त्या याच्यामध्ये स्थिर आपण जर बघितलं तर तो कुठला कारक आहे, तर त्याचं पहिल्यांदा चतुर्थ स्थानाचा मान आहे. तर त्या ठिकाणी आलेली राशी सुद्धा ही कर्क आहे आणि त्याचा अधिपती हा प्रधान आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखादा जातक जर सल्लागार झाला, म्हणजे राजाच्या घरी बिलबल असणं गरजेचं आहे, तर तसा तो बुध हा बिलबल आहे. पण प्रधान हा चंद्र आल्यामुळे तो सौम्य आहे. तर त्याचा जो काही भूमिका त्याची असेल ती आपुलकीची असेल. म्हणून चंद्राचे गुणधर्म जर तुम्ही पाहिलेत तर त्या ठिकाणी चंद्र हा एक वेगळ्या तऱ्हेचं अटॅचमेंट निर्माण करतो आणि तो अटॅच राहतो. म्हणजे हा तिथे कुटुंब स्थानामध्ये असल्यामुळे, तो अमात्यकारक असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाचं जीवन जे आहे ते कसं असेल,
तर नाजूक असेल, कणखर नसेल, म्हणजेच काय की लग्नस्थान हे बुधाचं हा शुभग्रह आहे, चंद्र सुद्धा शुभग्रह आहे. तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर चंद्र हा त्याला प्राधान्य देणारा ग्रह आहे आणि तो अतिशय चांगल्यापैकी कर्तव्यदक्ष आणि सल्लागार म्हणून चांगला त्याचा वापर होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आता त्या देशामध्ये आपण जर पाहिलं तर त्या प्रथम तृतीय स्थानामध्ये आलेला ग्रह कोण आहे? तर सूर्य आहे. आहे ना सूर्य? बरोबर? होय. चुकतंय माझं काय? नाही, आहे सूर्यच. चुकलं तर सांगा जरा, काही बुद्धी कमकुवत असते काही वेळेला, तर सुचणार नाही मग. तर मग तिथे हा सूर्य आलेला आहे. मग तिथे आपण बघितलं तर मंगळ हा ग्रह भ्राताकारक असल्यामुळे त्या ठिकाणी आलेला सूर्य हा ग्रह मंगळापेक्षाही प्रभावी आहे. मग आता मंगळापेक्षाही प्रभावी असणारा ग्रह, तर भावंडाच्या बाबतीमध्ये जर जातकाचा विचार करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सूर्याचंच फलित करता आलं पाहिजे. गणित आणि फलित शिवाय तुम्ही ज्योतिष सांगू शकत नाही. मग अशाच वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सूर्याचं फळ कसं असेल, तर एक तर सूर्य आणि बुध यांचं नातं असं आहे, तर तुम्ही आवर्जून बघा, जिथे जिथे सूर्य असेल त्याच्या जवळपास बुध हा असणारच. आणि तशीच रचना आकाशामध्ये भगवंताने करून ठेवलेली आहे. म्हणजेच काय की अशा वेळेला सूर्य हा भ्राताकारक आहे आणि तो द्विस्वभावी राशीमध्ये आहे, याचा सुद्धा विचार करायला हवा. म्हणजेच काय की जे काही भाऊ असेल हा सतत चलबिचल करणारा असेल, पण तरी सुद्धा तो प्रभावी ठरेल. प्रभाव कोणाचा आहे? तो सूर्याचा आहे. आणि सूर्य हा स्वयं तेजस्वी ग्रह आहे. तो इतरांना तेज पुरवतो. म्हणजे त्या ठिकाणी सूर्याचं तेज जे आहे ते तेजस्वी भावंड निर्माण होणं, जन्माला येणं व भावंड हे त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी पोझिशन वरती जाणं. आणि अशाच वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये तृतीय स्थान जे आहे ते सूर्यग्रहाने ग्रहण केलेलं असल्यामुळे जातक हा निश्चितच चांगल्या कर्तव्यदक्ष भावंडांमध्ये चांगल्यापैकी जीवन घडेल किंवा भोगेल असं सांगायचं असतं. आता ही 3 स्थानं आपण पाहिली. त्याच्याबद्दल कोणाला काही प्रतिप्रश्न करायचा असेल तर अवश्य करा. आज एकदम बिंदास आहे. मीटिंग लॉक केलेली, आता कोण येणार नाही. गेला तरी तो परत येईल, बाकी कोण येणार नाही. बोला, डोक्याला ताप नाही. हॅलो सर, ऐका ना, बोला. मी विचारू का? हे बघा, हा, हे विचारा ना. हा म्हणजे कळालं आपलं सगळं, तुम्ही जे वर्णन सांगितलं. पण आपण ही जी जेमिनी कुंडली तयार केली ती आता मेष लग्नाची आली, त्याच्यात आत्माकारक बुध आला, पण आपला मूळ कुंडलीतला शनी तिथे आहे, दुसऱ्या ह्याच्यात हे 2 ग्रह आहेत ना अजून. तर ते मग म्हणजे फलादेश देताना आपण म्हणजे त्यांना पकडून पण द्यायचा का, असं विचारायचं म्हणजे. हो, धरायचा म्हणजे हा आता कसं आहे हा की समजा जातक, आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे त्या जातकाचा पिंड लक्षात आला हा पाहिजे. हा 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 हा. बरं का? हो आता हो. जातकाचा पिंड जर लक्षात आला तर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हम्म आता ज्या वेळेला एखादं कुंभ लग्न आलं समजा, तर हम्म. कुंभ लग्न हे स्थिर आहे, बरोबर आहे होय. की नाही? हो हो हो. आता स्थिर आहे, अधिक कष्टकरी आहे येस. आणि दीर्घकाळ कार्य चालणारं हे लग्न आहे. त्याच्यामुळे जातक शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत असेल आणि तिथे आलेला ग्रह कोण आहे तो त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे, त्याचं सुख दुःख. आता जर त्या ठिकाणी मंगळ आला तर मंगळ हा सुखाचा कारक ग्रह नाहीच आहे. हा त्या ठिकाणी सतत धडपड करणारा, कमी झोपणारा, कमी आराम करणारा, जबाबदाऱ्या पालन करणारा, अशा सगळ्या गोष्टींनी तिथे वर्णन केलेला मंगळ आहे. पण आलेला ग्रह कोण आहे? मग तो शुभलग्न असेल तरी सुद्धा ते स्थिर आहे. 2, 5, 8, 11 ही जी लग्न आहेत ही स्थिर आहेत. पण त्याच्यामध्ये एक शुक्राचा आहे, एक सूर्याचा आहे, एक शनीचा आहे आणि मग त्यामध्ये एक मंगळाचा आहे. म्हणून स्थिर लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी चर आणि स्थिर मध्ये दोन्ही वेळेला शुक्र येतो, पण सूर्य येत नाही. कळलं? सूर्य जो आहे तो स्थिर मध्ये येतो आणि शनी हा जो आहे तो चर मध्ये सुद्धा आहे आणि स्थिर मध्ये सुद्धा आहे. कळलं? होय. असं आहे. ठीक आहे. बरं, तुमचा काही प्रश्न विचारा, पण मी आणखी विश्लेषण करतो.
नाही बोला सर मॅडम. हा बोला 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 देशमुख मॅडम बोला. सर आता इथे पंचम स्थानामध्ये जेमिनीमध्ये पुत्रच्या याच्यामध्ये मंगळ आलेला आहे. हा, आणि स्थिर इथे राशीतला आहे. मूळ कुंडलीत धनुरास आली आहे. तिथे ग्रह काही नाही, नाहीये. आता आता मूळ कुंडलीमध्ये जायचं नाही. आता मूळ नाही कुंडली का? घ्यायची आहे, आता नाही. आता इथे पहिला वर्णन जो आरूढचं करायचं आहे. अच्छा अच्छा, मला वाटलं की हे दोन्ही नाही सायमल्टेनियसली करायचे आहेत. नाही 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 नाही. आता सायमल्टेनियसली नाही. आता पहिल्यांदा जे त्यांनी निर्माण केलेली कुंडली जी आहे जेमिनी, त्याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा आहे. कळलं? आता तृतीय स्थानापर्यंत आपण आलो होतो. तर तृतीय स्थानापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. ती भावंड कशी असतील, द्विस्वभावी असतील, सतत इकडे तिकडे फिरत असतील, बौद्धिक पात्रतेची असतील. त्याच्यामध्ये आलेला सूर्य आहे आणि सूर्यग्रह हा तेजस्वी आहे, घराण्याचं नाव काढणारा, लौकिक करणारा, अशा तऱ्हेचा विचार त्याच्यामधून केलेला आहे. कळलं? मग सर या तृतीय स्थानामध्ये जो रवी आला आहे आणि तिथे आलेली मिथुन रास आहे, म्हणजे मग मिथुन रास, तिचा स्वामी बुध, रवी आणि कारक ग्रह मंगळ, असा सगळ्यांचा विचार करून फलादेश द्यायचा. सांगतो ना. आता कारक ग्रह जर मंगळ आहे हा, आणि तिथे जर शनी आला असता तर ते एकमेकांचे शत्रू आहेत ना. हा, मग त्या ठिकाणी शनी नॉट परमिटेड. जसं हे चतुर्थ स्थान जे आहे, तर हे हो चतुर्थ स्थानामध्ये आलेला कर्केचा शनी आहे आणि तो हो, चर राशीमध्ये आहे, म्हणून शनी हा तिथे परमिटेड नाही. म्हणजे नाहीये. जातकाचं दुःख कुठे असेल तर त्या ठिकाणी चतुर्थ स्थानाचं दुःख हे जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच अनुभवास येईल. अच्छा, असं सांगा. हा, येस येस. आलं लक्षात सर. हा देश हा कर्तव्य तुमचं जे चाणक्य जी बुद्धी आहे, सर चाणक्य. हा बोला बोला. आता आता ह्या पत्रिकेत शनी इथे चतुर्थ स्थानात आला, तो चंद्राच्या ऐवजी आल्यामुळे तिथे तिकडे दुःख त्याचं आपल्याला दिसतंय. पण मगाशी म्हणाल्यात तसं पराक्रम स्थानामध्ये भ्राताकारक सूर्य आहे. गेल्या वेळेस आपण एक पत्रिका बघितली होती, तेव्हा तिथे भ्रातृकारक शनी आला होता आणि तुम्ही असं म्हणाला होतात की इथे शनी आल्यामुळे ह्याचं प्रोग्रेस होणार नाही. याची भावंडा प्रगती संदर्भात भावंडा संदर्भातील चिंता उपस्थित होते. अच्छा, म्हणजे भावंड प्रोग्रेस करणार नाही की म्हणजे भावंडाची प्रोग्रेस होणार नाही ही चिंता आत्माकारकला असेल. येस, सांगतो तुम्हाला मी, विश्लेषण देतो तुम्हाला, स्पष्टीकरण देतो. असं आहे मॅडम, जर समजा पराक्रम स्थानामध्ये शनी आला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला साध्या कुंडलीमध्ये पण तृतीय स्थानात शनी असेल आणि जेमिनीमध्ये पण शनी जर तृतीय स्थानामध्ये आला तर भावंडाची दुःख ही निस्तरावी लागतात, म्हणजे लागतातच. मग तो लहान भाऊ असो का मोठा भाऊ असो, त्या ठिकाणी शनी असा ग्रह आहे. मी आता थोडंसं आणखी वाढवतो, का माझ्याच्याने ते राहत नाही फलादेश दिल्याशिवाय. शनी असा ग्रह आहे की त्या ठिकाणी आता इथे चतुर्थात आलेला आहे आणि तिथे जर तृतीय स्थानात आलेला होता एका पत्रिकेमध्ये, तर त्या ठिकाणी भावंडांचं दुःख जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लागू पडेल आणि त्यांच्या करताच जीवन तिथे भोगावं लागेल किंवा कष्ट करावे लागेल. हे नियम आहेत. पराक्रमातला शनी हा पहिल्यांदा भावंडांच्या समस्या उपस्थित करतो. गॉट इट? हो, कळलं. पण आता ही जी समस्या आहे ना, तर कधी कधी म्हणजे मी काही पत्रकारांमध्ये असं अनुभवास आलंय की त्या ठिकाणी त्यांना भावंडच नसतं. हे पण एक दुःखच आहे ना. मी तर म्हणतो की कोणीच कोणाला नको, कोणीच कोणाचं नसतं. नाही, भावंडांची हे 100% खरं आहे सर. कोणीच कोणाचं नसतं, 100% खरं आहे. हे तर आहेच, त्याच्यात काय वादच नाही. कोई किसी का नहीं, झूठे हैं सारे नाते, नाते हैं नातों का क्या. हा बरं, ठीक आहे. एक मिनिट, हळदीकर मॅडम तो होऊ द्या, मग भागवत मॅडम तुमच्याकडे येतो. त्यांनी म्हटलं की दुःख म्हणजे भावंड नसणं हे पण एक दुःखच आहे ना. आता कसं आहे सांगतो तुम्हाला मॅडम, भावंडांचा अनुभव कसा असेल. मला एकतरी भावंड पाहिजे होतं, जसं आई म्हणते मला एकतरी मुलगा पाहिजे होता.
हा, आणि तो मुलगा नालायक निघाला असता तर चालला असता का? ते तर आहे. तो नाही. मग त्यापेक्षा मुलगी परवडली असती. असे डायलॉग ऐकतात की नाही आपल्याला? हो, हो सर. ते तर आहे. मुलगा जन्माला येऊन काही उपयोग नाही, मुलगी झाली असती तर तिने मला काहीतरी बघितलं असतं. हो सर, बरोबर आहे. मग तशाच प्रकारे मॅडम आलेली ग्रहस्थिती यू कांट अवॉइड, तिला सामोरं जावंच लागेल. मग जर आणि तर असं समजा आपण विचार केला तर त्या ठिकाणी जिथे मंगळ कारक आहे आणि तिथे जर शनी आला, म्हणून आज ही चर आणि स्थिर कुंडली तुम्हाला तो कॅटलॉग पाठवलाय ना, हा, म्हणजे कोण कुठे असायला हवं आणि कोण कुठे आता उभा आहे. हा, होय सर. जसं की पोलिसाने ट्रॅफिक वाल्याने तिथे सिग्नल जवळ थांबावं असा नियम आहे, म्हणजे तो देखरेख करतो. आणि तो जर भलतीकडे गेला तिथे तर काय होईल? अपघात होईल, नाही का? हो, हो म्हणजे सर. त्यांनी तिथे उभं राहणं गरजेचं आहे. मग तसंच गुरु हा पंचमाचा कारक आहे आणि तिथे आलेला ग्रह मंगळ आहे तर खोडसळ आहे, म्हणजे ग्रह हा त्या ठिकाणी हे होणार, बाधा होणार, बाधा निर्माण होणार. बरं, आता अशा वेळेला आपण हे करूया पुढे. हा, भागवत मॅडम तुमचं म्हणणं काय? बोला. तर भावंड म्हणून आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक वेळेस म्हणजे बहीण कन्सिडर न करता फक्त भाऊ असंच नाही, फक्त बहीण कन्सिडर, बहीण बहीण दोन्ही जे काही असेल तसं. बहीण भाऊ. हा, दोन्ही. ओके. आणि आता जसं आपण हे म्हटलं की आता हा भ्रातृकारक मंगळ आहे, परंतु तिथे जर शनी आला तर ते दोघे परस्पर शत्रू असल्यामुळे त्या म्हणजे भावंडांसंबंधी प्रश्न निर्माण करेल. मग तोच नियम जेव्हा ज्ञाती संबंधी आपण शनी म्हणतो आणि तिकडे जर मंगळ आला तर सेम शत्रू असल्यामुळे तिकडे म्हणून प्रॉब्लेम निर्माण होतो. सांगतो तुमचा प्रश्न पूर्ण करा, मी तुमचं फलित सगळं देणार. मॅम ऍक्च्युली फलित तिथपर्यंत जायचंय, फक्त मला तेवढंच म्हणजे ती कोरिलेशन मला तेवढंच लावायचं होतं की मंगळ असताना शनी आला की प्रॉब्लेम होणार, आणि मग जिथे शनी कारक सांगितलेलं आहे तिथे जर मंगळ आला तरी तेच ते तसं प्रॉब्लेमच होणार का, असा माझा प्रश्न आहे. सांगतो मला. मूळ कुंडलीमध्ये षष्ठात जर समजा शनी असेल असं आपण समजू, हा, त्या लोकांचं नातेवाईकाशी कधी पटत नाही. हा, तर तो ज्ञातिकारक ग्रह कोण आहे? शनी आहे. हा, तर त्याला जबाबदाऱ्या करण्याचं स्थान ते त्यांनी ज्ञातिकारक म्हणून सुचवलेलं आहे. तर हा, त्या ठिकाणी तो योग्य आहे. आता हा, कसं असतं, काही लोकांना सवय असते प्रत्येक नातेवाईकांची विचारपूस करावी. जेवलास का, खाल्लंस का, बाबा कसे आहेत, ताई कशी आहे, हम्म, मावशी कशी आहे, आत्या कशी आहे, ही हम्म, दुनियादारी करायला सगळ्या लोकांना वेळ नसतो. कळलं हा, का? हा, आम्ही तर नातेवाईकांना वर्ष फोनच करत नाही, तर हा, आमच्याकडे ती दुनियादारीच नाहीये. हा, कळलं? तर त्या ठिकाणी अशा वेळेला शनी सारखा ग्रह आला तर तो विचारपूस करेल आणि तो तिथला स्थानबली आहे. हा, बरोबर. कळलं? हा, आता तो शुक्र आला तर तो पहिला स्वतःच मौज करून घेईल आणि मग नातेवाईकांना वाढेल. कळलं? हा. असं आहे. म्हणजे बरं, शुक्र आता बोला बोला. नातेवाईकांपासून स्वतःचा फायदा काय करायचा असेल तो करून घेईल. नक्की प्रत्येक ग्रहामध्ये मोह दडलेला आहे मॅडम. हम्म, मग तो सूर्य असला तरी आणि शनी असला तरी. हम्म, मग तो कुठे आलाय जन्माच्या वेळेला त्याच्यावरती आपलं जीवन जेमिनीमध्ये त्यांनी सुचवलेलं आहे. पण ओके. पहिल्यांदा तुम्हाला आरूढ जी काही पत्रिका आहे हा, ती तोपर्यंत तुम्ही वाचून घेत नाही, तोपर्यंत इत्यादी फलादेश जो आहे तो तुम्हाला हम्म, पुढे जाऊन करता येणार नाही. बरोबर. ओके. थँक्यू सर. आता आपण चतुर्थ स्थानाकडे जाऊया का? थँक्यू सर. हो. थँक्यू. कोणाला होय विचारायचं सर. आहे? नाही, चतुर्थ स्थानाकडे चला. हा, बरं. आता चतुर्थ स्थानामध्ये आलेला ग्रह कोणता आहे? तर शनी आहे. बरोबर आहे. होय. म्हणजे या ठिकाणी तो चरराशीत आहे, अधिक कर्क राशीत आहे. कर्क रास ही माते संदर्भातील दुःख सुख याचा विचार करते आणि चंद्राचं आणि शनीचं नातं हे अतिशय वेगळं आहे. म्हणजे त्याचा तो बोलतो की तू ऍडजस्ट होऊ शकत नाही माझ्याशी. काय समजलंय? कारण तू रडकुंडा ग्रह आहे, सतत डोळ्यातून पाणी करत असतो, त्याकरता मला काही जमणार नाही. इमोशनल प्लॅनेट आहे. तर त्या ठिकाणी आलेला ग्रह हा शनी असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काही ना काहीतरी अशा घडामोडी होतील ज्या घडामोडी ह्या वास्तव्याशी संबंधित असतील.
म्हणजे त्या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टी ज्या मातेसंदर्भात पाहतो तशाच बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या स्थानग्रह जो काही ग्रह आहे तो तिथे ती राशी ते घर आपल्याला काय काय गोष्टी दर्शवते त्याचा विचार केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी शनी सुद्धा अशा वेळेला तिथे योगकारक ठरला जात नाही. त्याचं फलित जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. त्याच्यापासून चिंता राहते आणि त्या याच्यामधून आपण जर बघितलं तर तिथे जातक हा समस्याग्रस्त निश्चित होणार. त्याच्या याच्यामध्ये जीवनामध्ये चतुर्थ स्थानाच्या आणि आई संदर्भातील भावनिक संदर्भातील चंद्रा संदर्भातील काही समस्या ज्या आहेत त्या उद्भवतील. कधी कधी एखादी व्यक्ती जास्तीत जास्त आईकडे लक्ष द्यावं लागतं किंवा आईचा आजारपण असेल, वृद्धाश्रम असेल, आईची सतत चिंता करणं किंवा आईपासून त्याला कुठल्याही तऱ्हेचं जे काही फळ मिळालं पाहिजे ते न मिळणं, इथे शनी हा त्याच्याकरता योगकारक ठरत नाही, तो डिपेंडंट ठरवतो. मग हे जातक जे आहे ते या जातकाच्या जीवनामध्ये फलादेश देताना जातकाला प्रश्न कुठून उपस्थित होतील, कुठे चालेल कुठे चालणार नाही. तर त्या ठिकाणी राशी जी महत्वाची आहे त्याच्यातून ते आरूढ आहे, जी आपण राशी निवडली ती आरूढ पासून निवडली आणि त्याच्यातून त्या जातकाला तिथे अशा तऱ्हेने निश्चितच त्रास भोगावा लागेल. तिथे त्याची सुटका होणार नाही. बोला बोला. सर मग इथे शनी आता घरदार वाहन याच्याही संदर्भात असंच फळ देईल? नक्की हो नक्की. का? घरदार वाहन मध्ये बघा असं आहे, एक तर चतुर्थाचा कारकच ग्रह तिथे मंगळ आहे. याच्यामध्ये सुचवलेला नाही. दुसरा प्रश्न तुम्हाला सांगतो मॅडम, की समजा आपल्याकडे एखादी कुंडली आली, जसं आता मगाशी चव्हाण मॅडमने जे सांगितलं की आजची उद्याची जी कुंडली किंवा आजची कुंडली कशी कशी होणार आहे, तर ह्याच्यामध्ये ग्रहांची फेरबदल ही सतत होत असते. आणि तशाच याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शनी हा स्लो मोमेंटचा ग्रह आहे, ज्याच्यातून ती गती कमी आहे, त्याच्यामुळे त्याची गती असते असते वाढेल. पण तो कधीतरी 1 अंशाचा असेल, कधी कधी तो 29 अंशाचा निश्चित असेल. मग आपल्याला पाहिजे तसा ग्रह त्यावेळेला मिळून तो जन्म घेतला जाईल का, त्याबद्दल काही हे सूचित करता येईल का? कधीच नाही. नाही. म्हणजे आलिया भोगासे असावे साधे. अच्छा, येस. आलं लक्षात सर. म्हणजे त्या ठिकाणी शनी सुद्धा माणसाला जास्ती प्राधान्य देणार नाही, कटकटी निर्माण करेल. आणि त्या कटकटी चतुर्थ स्थान माता भ्राता म्हणजे माता आणि पिता या संदर्भातील अनेक गोष्टी असतील. जसं शनीचं काम काय आहे, कर्ज, नाही का? हो. आता त्या ह्याच्यामध्ये चिंता, एखाद्या घरापासून लांब निघून जाणे, दूरवर जाणे. बऱ्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की घर सोडून निघून जाणे, जावं लागते. काही वेळेला अशा काही प्रसंग निर्माण होतात की तो स्वतः मनुष्य त्या ठिकाणी आपलं स्वतःच एक राज्य तयार करतो आणि तो स्वतः निर्माण करून त्या दिल्लीमध्ये तो उत्तम जगतो. आता अशा वेळेला तुम्हाला चतुर्थातला शनी हा तुम्हाला घरापासून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. मग असे अनेक लोक असतात की ज्यांचं जीवन जे आहे ते आईशी आणि वडिलांशी किंवा मूळ जे जीवन असतं, ज्याला आपण म्हणतो परिवार असतो, त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. हो सर, आहेत. हा, त्याला कारण पण अशीच आहेत की हे जीवनच असं आहे मॅडम. आणखी एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो की सूर्याच्या अवतीभोवती असणारे ग्रह म्हणजे तारामंडळ आहे, जे काही हवामंडळ आहे ते. म्हणजे त्या ठिकाणी आकाशामध्ये जे ऑर्बिट आहे तर तुम्ही पाहिलं तर एक भाग असा पण आहे पारंपरिक ज्योतिष मधला की शनी आणि रवी मध्ये असणारे ग्रह किती, त्याच्यावरती फलादेश अवलंबून आहे. सगळे ग्रह शेवटी रवीपासून शनीच्या टोकापर्यंत आहेत की नाही. सर्व राशी सूर्य सिद्धांतामध्ये आपण पाहिल्या, सूर्यापासून मकरेपर्यंत आणि चंद्रापासून कुंभेपर्यंत
सर्व राशी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये सगळे ग्रह त्यांना त्यांना सोपवलेले आहेत. मग पत्रिका पाहते वेळी सुद्धा तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर शनी आणि रवी ह्याच्या अवतीभोवती असणारे ग्रह कोण आहेत, किती आहेत, त्याच्यावरती सुद्धा फलादेश आपल्याला पराशरीमध्ये सुचवलेला आहे. परत एकदा आठवण करून देतो, महागड्या क्लासला फसू नका. नाही सर, आम्ही नाही जात कुठे बाप्पा. बस आता मी मोहीम चालणार आहे. सर खरं सांगू का, तुम्हाला मोहीम चालवायची काही गरज नाही. लोक आपोआप ओढल्या जातात तुमच्या क्लासकडे. तरी सुद्धा तुम्ही काय छान आहे की शिकवता. लोकांचे पैसे वाचले पाहिजेत ना. पैसे लोक लुटमार करायला निघालेत. हो सर, ही गोष्ट. नॉमिनल फी ठेवावी. अहो किती लुटायचं, काहीतरी मर्यादा आहे की नाही. बरं, चला आपल्या विषयाकडे येऊया. मग आता आपल्याला चतुर्थ स्थान आपण पाहिलं. चतुर्थ स्थानाचे सगळे अंदाज आले तुम्हाला. त्या हो सर. ठिकाणी जर गुरु असतात तर चाललं असतं, हरकत नाही. गुरु हा उपद्व्याप करणारा, कोणाला तरी त्रासात आणणारा ग्रह नाही. नाही. पण तरी सुद्धा गुरु जर बिघडला असेल तर त्या ठिकाणी मग तुम्हाला त्या तसा त्रास होतो. पण गुरु हा पंचम स्थानामध्ये सांगितलेला आहे, सुचवलेला आहे. मग त्या हो. ठिकाणी तो पंचम स्थानामध्ये आलेला ग्रह हा मंगळ आहे. तर मंगळ हा स्थिर राशीमध्ये आहे. तर त्याकरता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मंगळ ह्या जातकाच्या जीवनामध्ये काय फलादेश देईल, तर निश्चितच मंगळाचा याच्यामध्ये जे काही त्याच्या जीवनामध्ये घडेल तर ते पुत्र प्राप्तीमध्ये, त्याच्यानंतर पुत्राचा विकास हा त्याच्यावरती त्याला कुठल्याही तऱ्हेचं बंधन नसणार, अवलंबून नसणार. तो स्वतंत्र जगण्याच्या विचारामध्ये असू शकेल किंवा असेल, अशा तऱ्हेचं मत जे आहे ते आपण सांगू शकतो. दुसरा भाग, मंगळ हा तांत्रिक आहे. म्हणजे टेक्निकल, टेक्नॉलॉजी आणि धाडसी आहे. पोलीस आहे, डिफेन्स आहे, संरक्षण खातं आहे, अशा अनेक ठिकाणी कार्यरत असणारा ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी तो आझादी आहे. तर समजा आपण जर विचार केला तर आझादी किसके पास आहे, तर आझादी देणारा ग्रह, हा आणणारा ग्रह हा मंगळ आहे. आझादीचा मार्ग, आता आझादीचा मार्ग आपण जर बघितला तर गांधीजी होते, गांधीजींच्या लग्नी मंगळ होता आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली आझादी की और, नाही का. हो सर. सगळ्यांना एकत्रित केलं ना त्यांनी. हो. मग ते सुद्धा एक पार्ट आहे तो. म्हणजे मंगळ हा जर पंचम स्थानात असेल तर संतती कशा स्वरूपाची असेल असा जर आपल्याला विचार करायचा असल्यास तुम्हाला त्यातून त्याला असं सुचवायचं आहे की तुझ्या संततीबद्दल काळजी करू नको. ती हर हुन्नरी असतील आणि ते स्वतःच साम्राज्य स्वतः तयार करतील. मंगळ हा असा ग्रह आहे की आपल्या जीवनातील जे काही राज्य आहे तो स्वतः तयार करेल आणि तसा तयार करण्यामध्ये त्याची स्वतःची एक कपॅसिटी आहे, करारी आहे. हा लोकांशी पंगा घेईल पण तो जगेल आणि आपल्या पद्धतीने जगेल. मंगळ असा ग्रह आहे की तो कधी कोणाला जुमानणार नाही. त्याची स्वतंत्रता शेवटपर्यंत असते. हो सर. हो सर. ओके, बोला. मग सर मंगळाकडे आता ज्या इथे ज्या शुक्र शुक्र बोला. इथे दाराकारक आहे आणि तो त्याच ठिकाणी बरोबर आलेला आहे. तर पत्नीकडून या माणसाला सगळ्या प्रकारचं सुख मिळेल असं आपण काय करायचं. सप्तम स्थान म्हणजे हे त्याच्याकडे सहकार्य असून सोपवलेलं आहे. सगळंच. सप्तम समजूतदार स्थान हे पत्नी मिळेल. समजूतदार पती पत्नी, समजूतदार नाही पण त्या ठिकाणी सौख्याचे मुख्य भाग आहेत. हा. आता जर समजा आता हा मंगळ आहे, आपण मंगळावरती थोडंसं भाष्य करतो 2 मिनिटं. तर हो. मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक आहे मुळामध्ये. हो. तर अशा वेळेला त्या ठिकाणी मंगळ आपण फलादेश कसा करायचा, तुझ्या याच्या कुटुंबामध्ये जेव्हा पुत्र संतती जन्माला येईल त्या दरम्यान तुझ्या जीवनामध्ये एखादा वास्तूचा जो काही भाग आहे तो तुला निश्चितच सापडेल आणि त्याच्यापासून तुझी प्रगती होऊ शकते. पण संतती जन्माला आल्यानंतर, कारण ते नंतर. पंचम स्थान आहे ना. हो. पंचम स्थान. बरं, आता तुम्ही म्हणतात मॅडम त्याप्रमाणे सांगा की सप्तम स्थानाच्या बाबतीत विचार केला तो शुक्र आलेला आहे. शुक्र हा भोगी ग्रह आहे, हो. कळलं का. हिमकंद मृणालाभ दैत्यानं
दैत्यांचा गुरु आहे तो. हो म्हणजे दैत्य जे आहेत ते आता सध्या वातावरणामध्ये आपण किती आनंद घेणार आहोत तो आध्यात्मिक नाही आहे. नाही हा ऐहिक आहे, ऐहिक हा भोग आहे. येस, आध्यात्मिक गुरु आहे, हो शुक्र नाही. शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे. म्हणजे आता जे लोक आपल्याला काही देणार आहे त्यांचा गुरु आहे तो. आ जाओ मेरे पास, हो सर, आओ बरोबर आओ आहे. मारी साथे, असं आहे. मग त्या ठिकाणी जातकाच्या कुंडलीमध्ये आलेला मंगळ हा अशा तऱ्हेने फलादेश देईल. संततीच्या बाबतीमध्ये तुम्हाला आरूढ लग्न काढून अशा तऱ्हेचं विवेचन करायला हवं. त्यानंतर षष्ठ स्थान, षष्ठ स्थानामध्ये आलेला ग्रह हा गुरु आहे का? हो हो. आता हा गुरु ग्रह जर षष्ठ स्थानात असेल किंवा आहे तर त्या ठिकाणी फलादेश देतेवेळी थोडस विचार करा की ज्ञाती मंडळी तुमची जी असतील ती कशी असतील. यदा कदाचित त्या ठिकाणी शनी हा ग्रह असायला हवा, पण आलेला ग्रह हा गुरु आहे. मग त्या ठिकाणी नात्या संदर्भात तो तुम्हाला पॉझिटिव्ह फलादेश देईल का? कसं असेल तर जातकाचं आर्थिक धोरण हे गुरुवरून ठरलं जातं. आणि कधी कधी असं असतं की नातेवाईकांची काळजी करण्यामध्ये किंवा काळजी घेण्यामध्ये त्या गुरुचा जीवन त्याच्यामध्ये संपून जाईल किंवा तो त्यांना सहाय्यक ठरेल. म्हणजे तो सहाय्यक मिळवणार नाही, हा त्यांना सहाय्यक ठरेल. म्हणजे जातक हा स्वतः त्यांना मदत करणारा असू शकेल. म्हणजे त्या ज्ञातिकारक ग्रहाला जर तुम्ही बघितलं तिथे आलेली जी रास आहे तर ती रास कोणती आहे तर कन्या रास आहे, हो सर, द्विस्वभावी आहे. हो मग आता अशा वेळेला जेव्हा द्विस्वभावी राशीमध्ये गुरुसारखा ग्रह जर ज्ञातिकारक आला तर नातेवाईक सतत अदली बदली होत असतात. कधी कोण कोणाची मावशी चांगली वाटते, कोणाला कोण मामा चांगला वाटतो, कोण कोणाला काका चांगला वाटतो, कोण काकी चांगली वाटते. अशा तऱ्हेच्या नात्यांमध्ये बदल होत असतात. म्हणून 3, 4, 6, 12 ह्या ज्या 3, 6, 9, 12 ह्या राशींमध्ये असणारे ग्रह हे तुम्हाला नेहमी परिवर्तन दर्शवतात, हो नाही का? हो सर, आलं लक्षात. हा म्हणजे गुरुचं फलादेश तुम्हाला आहे शुभ ग्रह, पण त्याने आलं पाहिजे पंचम स्थानामध्ये. मग यदा कदाचित हा गुरु जर षष्ठ स्थानात असेल तर एखाद्या ह्याच्यामध्ये कधी कधी लायबिलिटी अशी तयार होते की भावाचं मूल आपलंच मूल आहे, त्याला सांभाळा, त्याला खाऊ द्या, त्याला शिक्षणासाठी पैसे द्या. हे सगळे प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये येतात आणि ते त्याला करावे लागतात. मनुष्य हा कसा हवा तिथे पहिली स्वतःची मुलं शिकायला पाहिजे. दुसऱ्याची मुलं कशाला शिकवत बसलं, नाही का? मग तिथे बरोबर आहे सर. असे प्रसंग येतात त्या ठिकाणी. म्हणून गुरु हा जो आहे तिथे षष्ठ स्थानामध्ये शनी असा ग्रह आहे. हा कुलकर्णी मॅडम बोला. सर तुम्ही मगाशी मंगळाचं सांगितलं सर की मंगळ पंचम स्थानात आहे, तर ह्या व्यक्तीला घर झाल्यानंतर किंवा संतती झाल्यानंतर होईल, तर त्यावेळेला मंगळ ऍक्टिव्ह होईल असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, मंगळाचे नियम म्हणजे सगळ्या ग्रहाचे नियम आहेत हा की पंचमात हा मंगळ आलाय तर पंचमाचा मंगळ जो आहे तो संततीचा जे स्थान आहे ते हा कशासाठी आपण बघतो. आता जर समजा एखादा चुकीचा मित्र तुमच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण ते पंचम स्थान आहे. बरोबर, होय. पण संतती जेमिनीमध्ये जेव्हा पुत्र पौत्रादी ज्ञानम जे आहे तर ते पंचम स्थान आहे. तिथे आलेली राशी सिंह आहे, ती हो राज राशी आहे. हो कळलं? तर त्या ठिकाणी हो आलेला मंगळ हा कर्तृत्वान आहे. बरोबर, होय. हा म्हणून तिथे ज्या काही मंगळाच्या भूमिका ज्या आहेत रिलेटेड प्रॉपर्टी किंवा शिक्षण किंवा संतती कशी असेल तर कधी कधी एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये एखादी संतती जन्माला आल्यानंतर त्याचा एखादा चांगला प्रारंभ होतो. तो कदाचित उदित होतो, चांगल्यापैकी रायझिंग व्यक्ती असते. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्हाला सुचवता आला पाहिजे. अच्छा, किंवा मग मुलं सुद्धा भरपूर जमीन जुमला वगैरे घेतील असंही आपण म्हणू शकतो. हो, पुढे जाऊन घेतील. घेतील, हो. पुढे जाऊन बरोबर येस, पुढे जाऊन बरोबर. घेतील. आता मुलांच्या पत्रिकेमध्ये जर त्यांचं चतुर्थ स्थान चांगलं असेल तर हो त्या ठिकाणी कधी कधी आई वडिलांच्या ह्याच्यामध्ये संतती काही करत नाही, पण तो संतती जन्माला आल्यानंतर कधी कधी प्रगती होते. तर त्याला कारण बरोबर, सुद्धा पंचम स्थान महत्वाचं आहे. मग तिथे समजा पंचम स्थानामध्ये गुरु आला, ते मुळात त्याचं स्थान आहे, होय तर होय. निश्चितच कारक आहे, त्या हो. ठिकाणी गुरु हा जेमिनीमध्ये अतिशय चांगल्यापैकी प्रगती पथावर नेणारा ग्रह आहे.
मग जातकाला आपण सुचवू शकतो, प्रॉमिस करू शकतो की संतती झाल्यानंतर तुझ्या जीवनाचा विकास हा ठरलेला असेल किंवा ठरेल. अच्छा, बरं. आणि ते सर शेवटी तुम्ही गुरुचं सांगितलं ते की नातेवाईक बदली होतील, म्हणजे कधी मामा आवडेल कधी मावशी आवडेल, हे मला जरा थोडंसं समजलं नाही सर. असं आहे की तिथे आलेली रास ही द्विस्वभावी कन्या रास आहे की नाही. होय होय, बरोबर आहे. तर कन्या रास ही चंचल आहे, होय. ते सतत पार्टी बदलतात. आता अच्छा, म्हणजे पार्टी त्या जातकाला कधी हे नातेवाईक आवडतील कधी ते नातेवाईक आवडतील हा, असं म्हणायचंय का येस तुम्हाला? ओके येस ओके, येस बरोबर. येस. ओके ओके, आलं लक्षात सर आता. मग राशीचा संदर्भ पण घ्यायचा आहेच. आहे होय होय, बरोबर त्या बरोबर. राशींची जी कारक तत्व ग्रह शिकवली. कोणता आहे आणि कोणत्या राशीत आहे, ह्या दोन्ही गोष्टी येस, महत्वाच्या आहेत. बघा ना, आता एखाद्या वेळेला स्थिर राशीमध्ये ग्रह असते ना, मनुष्य हलतच नाही होय होय, त्या वर्षानुवर्ष त्याच ह्याच्यामध्ये. ठिकाणी नोकरी सुद्धा करत राहतात, अगदी रिटायर हा, होईपर्यंत आणि एकाच जागी. आणि होय होय ठाम असतात, ठाम होय होय होय. ठाम असतात. वैचारिक दृष्ट्याही ठाम असतात आणि नोकरी वगैरे हे बदल नाही म्हणा, किंवा एकंदर स्थिर राहतात सगळंच, कुठलंही अस्थिरता त्यांच्या आयुष्यामध्ये दिसून येत नाही फारशी. Yes. बरोबर. आता काय गंमत आहे मॅडम, बघा, अनेक पुस्तकं तुम्ही वाचली असेल, पाहिली असतील, तर त्या ह्याच्यामध्ये राशींची वर्णनं देताना यांनी फार चुका केलेल्या आहेत. स्थिर राशीचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. नाही, त्याला स्थिर राशी म्हणजे हलत डुलत नाही. अरे हे काय आहे? पुढचा विषय काय, हलत डुलत नाही, सगळे हलतात. होय होय सर, खरंय ते सर. तसं तसं हे करत काय, बरोबर आहे द्विस्वभावी सर. मनुष्य डबल माइंडेड असतो. होय होय बघा सर, तुम्ही, होय ऑलवेज डबल होय होय माइंडेड, सर, टू बी आर नॉट टू बी, बरोबर आहे सर. होय, इधर जाऊं की उधर जाऊं. अरे खरं कुठे होय. जायचं तुला? त्यांचं त्यांनाच भान नसतं. हा, मग त्यांचं कसं बरोबर आहे. असतं, मावशीकडे जायचं आणि काकीला पण भेटून यायचंय, असं आहे. मग एका फेरीमध्ये दोन कामं करायची. होय, एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखं. येस येस, फार हुशार लोक असतात बरोबर म्हणून सर. ते. होय होय सर, होय सर. खरंय सर. 3, 6, 9, 12च्या राशी अतिशय ब्रिलियंट आहेत. होय हे होय, हुशार स्वार्थी आहे, असतं. होय स्वार्थी होय, आहे. आपमतलबी म्हणू आपण त्याला. प्रत्येक ठिकाणी आपला मतलब साधत असेल तरच तिथे राहणार, येस नाही येस, तर नाही राहणार. हा, होय येस. सर, खरंय. धन्यवाद सर. बोला भागवत मॅडम, बोला. तर जेव्हा आपण आता म्हटलं की मंगळ पंचम स्थानात आणि तो सुद्धा इथे सिंह राशीत आहे, तर प्राप्तीनंतर चांगली फळं त्याला मिळतील. परंतु असा त्याचा अर्थ होतो का की मंगळ तिथे असल्यामुळे पुत्राची प्राप्ती होईलच का? आपल्याला हे बघायला पाहिजे की पुत्रप्राप्तीचा योग आहे का नाही. हो, आहे ना, मंगळ बाबतीत देईल. हा, म्हणजे हे आहे ना, म्हणजे मंगळ तिथे असल्यामुळे पुत्रप्राप्ती तर होईलच आणि जे काही व्हायचं चांगलं आहे तर त्याच्यानंतर चांगली फळं त्याला मिळतील, असे दोन्ही त्यातनं प्रेडिक्शन्स निघतात. सांगतो, एक मिनिट सांगतो. मी सगळं सगळं क्लिअर करतो तुम्हाला. पुत्र पौत्रादी ज्ञानम, त्याच्यामध्ये मुलगी सुद्धा आली. आता काही घरांमध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर त्याचा विकास घडत जातो, होतो की नाही? हा बरोबर आहे. हा, मग का होतं असं? कारण का की ते आलेलं बाळ हे नशीब घेऊन आलेलं आहे. मग बरोबर. त्यावेळेला जे नशिबात नसेल तर हम्म, ते कुठलं नसेल, तर शनी आला तर त्या ठिकाणी नशीब थोडस लांबणीवर जाईल. पण हा, मंगळ, गुरु, चंद्र, बुध, शुक्र हे ग्रह कसे आहेत की ते आकर्षित होणारे आहेत आणि ते मिळवणारे आहेत. तर शनी हा तिष्ठत ठेवणारा आहे, हा, कळलं का? मग हो, त्यावरती शनीचा फलादेश जो तुम्हाला तो शनीच्या सारखा देता आला पाहिजे, हम्म, असं आहे. आलं लक्षात का नाही? हो. नुसतं हो म्हणू नका, चूक असेल तर चूक म्हणा. नाही, चूक असा नाही प्रश्न. मग बोला ना. शनी विलंब लावेल ना, म्हणजे असं तिष्ठत ठेवेल प्रत्येक म्हणजे गोष्ट विलंब आहे. लावेल. आता मॅडम, शनी राहतो काश्मीरला हम्म, आणि तो जर पुण्यात यायचा असेल तर त्याला विलंब लागणार की नाही? हम्म. हा, आणि मंगळ राहतो पुण्याला. पण मग ह्याचा शनीवरून काल निर्णय देताना मग आपण कसा करायला पाहिजे? विलंबाचाच आहे तो. नाही, पण कोणत्या साधारण म्हणजे शनी, म्हणजे जसा तर एरवी आपण आपल्या साध्या कुंडलीत हे म्हणतो ना की शनीवरून शनी जाईल तेव्हा मग हा. आपण काहीतरी कालाची निश्चिती करू शकतो. मग तसं जैमिनीत करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? त्याला गोचर बघायला पाहिजे ना. हा, आता मग जर ते समजा त्या हा,
हा बोला बोला बोला. म्हणजे ते मूळ कुंडलीवरती गोचर अप्लाय करून तो काल निर्णय तसाच द्यायचा. म्हणजे हे जैमिनी हे सांगेल की काय 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 घडू शकेल आणि कधी घडेल ह्याच्यासाठी परत मूळ कुंडलीचाच आधार घ्यायचा. नक्की ओके. नक्की. परत सांगतो, हळदणकर मॅडम, देशमुख मॅडम, कुबल मॅडम, तुम्हाला आणखी सांगतो की तुम्ही अक्षवेदांश आणि खवेदांश कुंडली शिकलात. हो सर. खवेदांश कुंडली होय. जी 40 कलेची कुंडली आहे, हो तिचा वापर तुम्हाला अख्ख्या जीवनामध्ये कायमस्वरूपी उपयोगात येणारा आहे. फल हो सर. प्राप्ती, अशुभ घटना, शुभ घटना ही खवेदांशाशिवाय तुम्ही ओळखू शकत नाही. ही 40 कलेची कुंडली जातकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचं परिवर्तन करते आणि ती कुंडली जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला कधीही तुमचं गणित चुकणार नाही. म्हणून मी चव्हाण मॅडमना सांगितलं होतं की प्रत्येक वेळेला खवेदांश कुंडलीचा अवश्य वापर करून फलादेश देण्याची विचारधारा करणं अत्यंत आवश्यक आहे. हो सर, सांगतात मॅडम आम्हाला. खवेदांश कुंडली फार महत्वाची आहे. मग तसंच आता भागवत मॅडम म्हणाल्या की फलादेश कसा करावा, तर फलादेश करतेवेळी ते कधी प्राप्त होईल त्याच्याबद्दल आता तुम्हाला मी पुढच्या भागात सांगतो. आता भागाला वेळ, तर त्या ठिकाणी आता आपण सप्तम स्थान घेऊया. षष्ठ स्थान झालं का पूर्ण? झालं 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 झालं. सर. आता सप्तम स्थान जे आहे त्या ठिकाणी दाराकार ग्रह हा शुक्र आलेला आहे. हा मौल्यवान ग्रह आहे जातकाच्या जीवनामध्ये. मग ती पती असो किंवा पत्नी असो, शुक्र हा अतिशय आवश्यक आहे वैवाहिक जीवन जगण्यासाठी. तर त्यावेळेला जर आपण जेमिनी कुंडली बनवल्यानंतर तुम्ही बघितलं तर लग्न सुद्धा चर आहे, सप्तम स्थान सुद्धा चर आहे की नाही, अधिक त्या ठिकाणी आलेली रास ही स्वतः शुक्राची आहे की नाही, होय. हो सर. आणि शुक्र त्याच्यामध्ये आहे की नाही. हो जातकाचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये बदल कधी होईल. जातक जीवन जगतच असतो. हो, तो रोजच्या रोज जीवन जगत असतो, प्रत्येक तासाला जीव जगत असतो, मिनिटाला जगत असतो, पण त्याच्यात काही बदल होतो की होत नाही. तर त्यावेळेला तुम्हाला ठासून सांगता आलं पाहिजे की सप्तम स्थानामध्ये आलेल्या चरराशीतलं लग्न आणि चरराशीतलाच शुक्र. आता तुम्ही जर पाहिलं तर समजा त्या ठिकाणी ऋषभ लग्न आलं असतं तर ते स्थिर आहे. हो वृश्चिक हे स्थिर आहे. हो मिथुन हे द्विस्वभावी आहे. धनु सुद्धा द्विस्वभावी आहे. हो कर्क हे चर आहे. मकर हे चर आहे, होय. हो नाही का. सिंह हो हे स्थिर आहे. कुंभ हे स्थिर आहे. हो सर. मग अशा वेळेला आलेला शुक्र हा त्याच्या स्वतःच्या राशीत आहे आणि तो चर राशीमध्ये आहे. म्हणजे काय सारखी बायको नवरा बदली होणार असं नाही. तर त्या ठिकाणी तो त्याचा जो शुक्र आहे तो शुक्र निश्चितच त्या स्थानाचा उपयोगाचा आहे. कळलं का? हो सर. चर म्हणजे असं करू नका की बाबा तुम्ही नवरा बायको सारख्या बदल, तसं नाही. तर स्थिर ज्या चर राशीमध्ये आहे तर तुम्ही निश्चितच जसं जीवन असेल. आता चर राशीचा विचार तुम्हाला मी सांगतो. जसा काळ असेल, जसं जीवन असेल त्याप्रमाणे होला हो म्हणणं. म्हणजे चर कशी आहे की एखादी गोष्ट करून दाखवणे किंवा एखादी गोष्ट मी करून दाखवले. जर तुम्हाला डायलॉग माहिती असतील, करून दाखवले, तर ते सुद्धा चरत्वाले आहे. कळलं का? तर त्या ठिकाणी मग अशा वेळेला अशा गोष्टी घडतात. म्हणजे सप्तम स्थान काही ना काहीतरी निश्चितच शुक्र आलेला आहे आणि तो तुळ राशीतला असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये लग्न हे बुद्धिशाली आहे, ते एक पण चर आहे. आता त्यावेळेला चर राशीचा विचार कसा असेल तर त्या ठिकाणी जशी भूमिका असेल तसा. आता कधी कधी आपण ट्रेनमध्ये चढतो, गर्दी भरपूर असते, तर त्यावेळेला कशी गोष्ट आतमध्ये शिरण्याला आपल्याला उपयोगात आणायची आहे. म्हणजे बुध हा तशात चतुर आहे. बुध हा चतुर प्लॅनेट आहे आणि त्याला सहयोगी प्लॅनेट कोण आहे तर शुक्र आहे. कळलं? मग तिथे बुध शुक्र हे दोन्हीही चर राशीमध्ये आलेले असल्यामुळे जातकाच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी बुध शुक्र हे निश्चितच
उपयोगातले आहेत. आता त्यातल्या त्यात शनी हा सुद्धा चर राशीमध्ये आलेला आहे की नाही? हो हो त्यामध्ये आणि तो दशमाधिपती पण आहे, चर आहे. मग जातकाच्या जीवनामध्ये जो व्यवसाय किंवा तत्सम गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पण अदलाबदल होऊ शकेल किंवा ते एक स्थिर राहणार नाही. पण इथे शुक्र हा शुक्राच्याच याच्यात आलेला आहे आणि लग्न हे आरूढ मेषेचं आहे. तर मेषेचं वर्णन तुम्हाला कथन करता आलं पाहिजे. आलं लक्षात सर. Yes. तरी ते शनी पण चर राशीत आहे, बुध पण चर राशीत आलंय. म्हणजे तुम्ही जे म्हणलात ते दोन्ही बाजूनी सर जुळते की व्यवसायामध्ये सतत बदल होत राहील आणि तो सतत ऍक्टिव्ह राहील त्या कामामध्ये. हा म्हणजे काही ना काहीतरी बघा काय होय. चर राशीचं जे महत्व आहे ना की ज्याला आपण म्हणतो की कुठे त्याचा कल आहे हो तिथे तो जाणार. आता आपण एक्झिबिशन मध्ये जातो समजा, हो तर एक्झिबिशन मध्ये सुद्धा तुम्ही आवर्जून बघा, फार मोठी मोठी एक्झिबिशन, मला असं एक्झिबिशनची फार आवड आहे. प्रत्येक एक्झिबिशन मी मुंबईतलं सोडत नाही. तर तिथे तुम्ही फक्त जर देखरेख म्हणजे ऑब्झर्व केलं ना मॅडम, हा. तर बरेच लोक जे आहेत ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करत असतात आणि बरोबर बऱ्याच होय. वेळेला लोक हे आपल्या कामाचं नाही, ते आपल्या कामाचं नाही. जिथे आपल्या कामाचं आहे तिकडे जाऊन उभी राहतात. बरोबर होय. कळलं? मग आता काही वेळेला स्थिर लोक असतील त्यांच्या आवडीचं काय मत ते तिथेच ताटकळत असतात. होय निश्चितच. मग तसा भाग आहे तो. बरोबर आहे. प्रत्येक मनुष्याची, प्रत्येक माणसाची जी काही हे आहे ना क्वालिटी, ती आजमावण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडे पाहिलंच पाहिजे. ओके. कल कोणत्या बाजूला आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. एकदा असं झालं, आम्ही बँगलोरहून येत होतो सोलापूरला. गाडी बराच वेळ थांबते, जंक्शन आहे रात्री. साधारणतः 11:30 वाजले होते. उद्यान एक्सप्रेस. तर जनरल डबा, सॉरी, त्या डब्यामध्ये भरपूर गर्दी होती आणि एक मनुष्य त्या बाईकडे सारखं बघत बसला. तिच्या पायामध्ये कोल्हापुरी चप्पल होती. आता सोलापूर आणि कोल्हापूर कळलं, तर तिने ना खाली वाजवून दाखवली. मी सांगितलं इशारा काफी आहे. हो, समझदारों को इशारा काफी है. खाली वाजवल्या डोक्यात मारेल. बुद्धी ज्याला असतो ना तो इशाराने समजून गेला. बरोबर आहे. म्हणून हे जे काही माणसाचं आपण जेव्हा एकाकडे ऑब्झर्वेशन करतो तर ती काय आहे क्वालिटी हे बघितलं पाहिजे. कळलं? हो सर. पुढे आता मला वाटतं पुढे आता ह्याच्या नंतरचा जो भाग आहे, आता पुढच्या वेळेला मी आरूढ बद्दल जास्ती चर्चा करणार नाही. आपल्याला उपपद जी आहेत सगळी त्याबद्दलचा विचार करायचा आहे. पण तरी सुद्धा आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा. काही कळलं नाही किंवा काय प्रॉब्लेम असतील विचारा. सर बोला भागवत. रोजचं जे सांगितलं की रोज आरूढ लग्न काढून बघायचं, तर आपण कुठल्या वेळ घ्यायची ती? असं काही नाही, तुम्हाला जेव्हा मनात इच्छा येईल त्याला रोजचं आरूढ मिळतं तुम्हाला. आपल्याला हवं तेव्हा कुठलीही वेळ धरून काढायचं ना, असं काही नाही की सकाळी काढा असं काही नाही. 5:30ची बनवाबनवी मी तुम्हाला सांगितलं हो ते की पासून आपण GMT वरती आहे ते, पण मी आपल्याला हवं तेव्हा आपण ते, पण मी असं हो. केलं तर बरं होईल का जास्ती, की रोज समजा दुपारी 12चं काढायचं, ते 5:30 जाऊ दे, पण आपण समजा ठरवलं आपल्यासाठी की रोज दुपारी 12चं काढायचं, तर अभ्यासासाठी म्हणून ते बरं राहील का की रोज दुपारी 12चं काढायचं? आता कशाला दुपारचे 12 किंवा रात के 12? भाग असा आहे की तुम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. आज मी आता ही कुंडली पाठवली तुम्हाला, ते इमिजिएट आरूढ मिळतं. आता इमिजिएट आरूढ मिळालं आणि त्याच्यामध्ये शनी आला आरूढ मध्ये. आता शनी आरूढ मध्ये आला तर तो जर जास्ती अंशाचा असेल तर त्याला कॉम्पिटिशन करणारा ग्रह कोण असेल, तर त्या ठिकाणी सूर्य आहे, चंद्र आहे. जास्ती डिग्रीवरती जाऊ शकतात की नाही? तोपर्यंत तुम्ही थांबू शकता किंवा तो काळ एका दिवसासाठी जाईल. चंद्र हा एक दिवस पुढे जाईल पुढे येण्याकरता त्या डिग्रीला. सूर्य हा कदाचित आणखी 10 दिवसांनी पुढे येईल. पण शनी आरूढ असेल आणि तुम्ही जर एखादं काम करायला गेलात तर त्या ठिकाणी ते योगकारक ठरणार नाही. आलं लक्षात. थँक्यू.
मी हुशार होतो. तसं काही नाही, कारण म्हणजे त्याच्याही पेक्षा मला मी अनेकांचा असेल असा अनुभव की एखाद दिवशी आपण अनेक कामं करायला बाहेर पडलो की नाही म्हणजे कुठलंही काम होत नाही, आणि एखाद दिवशी इतकी स्मूथली कामं होतात सगळी की ते कळत नाही की अशी कशी काय होतात. त्याची कारणं ही अशी पण असू शकतील की आपण किती प्रिपेअर्ड असलो तरी नाही Yes. म्हणजे नाहीच होत काम एखाद दिवशी, बरोबर किंवा मग बरोबर. एखाद दिवशी सकाळी काही काम होते मग परत संध्याकाळी बाहेर पडलं की मग अगदी क्रमाने सगळी कामं होतात. ते कदाचित चंद्र नक्की. तोवर पुढे येऊन गेला असेल किंवा हो हो असं हो. काहीतरी झालं असेल तेवढ्या वेळात. त्याचा मी येस तेव्हा येस. कधी विचार नव्हता केला, आता करीन हे शिकल्यानंतर. तुम्ही करा ना, अवश्य करा, अवश्य करा. बरं. थँक्यू. हा बोला. विचारू का? हा विचारा. भागवत मॅडमचं झालं काय? हो भागवत मॅडमचं झालं विचार. झालं झालं मॅडम, झालं. ओके ओके. थँक्यू. भागवत तर संपलं. आता आपण दाराकारक ग्रह शुक्र घेतला आणि तो चर राशीत असल्यामुळे जसं माणसाचं जीवन गतिमान आहे तसं जीवन प्रोग्रेसिव्ह होत होत ऍडजस्ट करणारा असा हा ग्रह आहे आणि ऐहिक सुखाचा आहे असं आपण बरोबर. बघितलं. पण मी आता काल परवा तुम्ही दिल्यामुळे 5 पत्रिका मांडल्या होत्या सर, जस्ट असाच विषय लक्षात घ्यावा म्हणून. तर मला 1-2 पत्रिकेमध्ये असं मी बघितलं की पती आणि पत्नीच्या पत्रिकेमध्ये दाराकारक आणि आत्माकारक हे सारखेच ग्रह पडले होते. म्हणजे समजा आता आत्माकारक बुध पडलाय आणि आपण इथे असं बघितलंय की आत्माकारक सूर्य असायला पाहिजे, म्हणजे तो जास्त चांगल्या पद्धत म्हणजे हो, तो तिथे प्रश्न. स्टेबल बसतो. हा? येस. पण समजा आता इथे बुध आला, हा बुध पण आजच्या पत्रिकेप्रमाणे आपण बघितलं की तो चांगला ग्रह आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे हुशारी चाणाक्ष असल्यामुळे तो मेळजूळ करून घेतो. पण त्या शुक्राच्या ऐवजी, शुक्र असायला पाहिजे, शुक्राच्या ऐवजी चंद्र आला तर चंद्र हा फारच गतिमान आणि कलेने आणि संवेदनाक्षम, की त्याची जागा 4थ स्थानात आहे. तो जर 7म स्थानात आला तर तो जातकाच्या जीवनामध्ये स्थिरता देईल का? म्हणजे तो चर राशीतच आला असेल तर काय तो कुठे लग्नी आलाय? नाही, 7म स्थानात दाराकारक. आणि दाराकारक ग्रह कोण? शुक्र आहे. हा, दाराकारक चंद्र आहे आणि आत्माकारक बुध आहे. बरं ठीक आहे. आता मॅडम असं आहे की दाराकारक समजा चंद्र आला, येऊ शकतो, नाही येऊ शकत असं नाही. आता तो कोणत्या राशीत आहे? तर तुमचं असं म्हणणं आहे तो स्थिर राशीमध्ये आहे का? नाही, तो तुळेतच आहे. चर राशीमध्ये. ओके ठीक आहे. आता चर राशीमध्ये चंद्र आला तर तुळ रास मुळातच भोगी आहे. तुळ राशीचा जर विचार आपण केला तर जे ऍटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, त्याच्याशी तो सहमत होऊन जो काही फायदा मिळेल तो फायदा तो स्वीकारेल. आता त्या ह्याच्यावरती तूळ राशीतले ग्रह जर तुम्ही तपासले तर जातकाच्या जीवनामध्ये तूळ राशीचा जे काही जीवन आहे ते अतिशय भिन्न आहे. आणि त्या ह्याच्यातून जर तो दाराकारक म्हणून जर आला असेल आणि तो चंद्र असेल तर त्या ठिकाणी निश्चितच तो संतुष्ट राहील. आता तूळ राशीच्या ह्याच्यामध्ये एक आनंद दडलेला आहे. आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवताना सांगितलं की तूळ रास अशी आहे की एकांतात आणि लोकांतामध्ये अतिशय चांगल्यापैकी विराजमान असणारी आणि समतोल साधणारी. जेव्हा मी तुम्हाला हे शिकवतो की त्या ह्याच्यामध्ये कॅप्रिकॉन आणि कॅन्सरच्या मध्ये जे इक्वेटर आहे ते तूळ राशीतलं आहे आणि त्याच्यापासून ते समांतर झालंय आणि त्याची जी निशाणी आहे ती सुद्धा तराजू आहे, नाही का? मग त्या तराजू मध्ये दोन्ही म्हणजे ज्याला आपण बॅलन्स म्हणतो तर त्याच्यामध्ये तो बॅलन्स आलेला आहे. म्हणजे दोन्ही पती पत्नीच्या पत्रिकेमध्ये, जैमिनीमध्ये दोघांचेही बुध आणि चंद्र आले असतील. हो हो हो. तो फार म्हणजे त्याचं असं म्हणायला नको मला. म्हणजे मी एक असा विचार करून ठेवला होता की चंद्र हा रोजच्या रोज कलेने बदलत जातो, त्यामुळे थोडस काय जीवनामध्ये आनंद न मानणारा किंवा सुख दुःख सारखे असं नाही ना? नाही, असं नाही, असं नाही. तो ग्रह कोण आहे ना त्याचा स्वाद
मॅडम, सत्यनारायणची पूजा असताना अनेक तऱ्हेचा प्रसाद असतो. आता काही ठिकाणी पेढा असतो, काही ठिकाणी लाडू असतो, काही ठिकाणी शिरा असतो. आपल्याकडे काय झालंय, पूर्वीपासून शिराच बनवला जातो. पण नॉर्थ मध्ये तुम्ही गेलात तर शिरा बनवत नाहीत ते लोक. ते लाडू बनवतात किंवा पेठा बनवतात, पेढा बनवतात. कळलं? म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्रांताचा जो भाग आहे तर त्याच्यावरती त्याचा स्वाद अवलंबून आहे. असं आहे. मग युरोपमध्ये गेला तर तुम्हाला पास्ता मिळेल, चपाती मिळणार नाही, पिझ्झा मिळेल. तसं आहे ते. बरं, आता चव्हाण मॅडम, नाव इट इज टाइम टू लिव्ह. 9 वाजले पूर्ण. तर तुमचा काही मत आहे, अभिप्राय आहे, आणखी काही चुका झाल्या असतील तर ते सांगा आणि हे कथन करा. चुका वगैरे काय आहे मला? त्याचं काही होतं, बाय मिस्टेक होऊ शकतं. तर छान झालं लेक्चर, नेहमीप्रमाणे सगळं छान. म्हणजे प्रत्येक ग्रह तुम्ही घेतले, आत्माकारक बुध वगैरे सगळं त्याची माहिती सांगितली. अमात्यकारक चंद्राची सांगितली, नंतर भातृकारक रवी, मातृकारक शनी आणि पुत्रकारक मंगळ आणि ज्ञातिकारक गुरु आणि दाराकारक शुक्र, त्याची संपूर्ण माहिती तुम्ही ग्रहांची ज्या ज्या प्रमाणे आहे तसं सांगितलं. खूप चांगली, सुंदर झालं सर, काय प्रश्नच नाही. आता याच्यामध्ये दृष्टी वगैरे शिकवणार आहे काय नंतर? राशीच्या दृष्टी आहेत ना. राशीच्या दृष्टी, ज्या द्विस्वभावी राशी आहेत त्यांची दृष्ट्या द्विस्वभावीवरती आहेत. महादशेचा सगळे अपसगळे सांगितलेलं आहे. पण मुख्य आता पुढच्या वेळेला परत मी सांगतो की सारखं मी ते आरूढचं वर्णन करत बसतोय नाही. आता त्याला आरूढ काढायचं. आरूढ हा बेस आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टींचा फलादेश कशी निवड करायची आणि प्रत्येक ग्रहाचं आरूढ काढायचं. लक्षात घ्या, परत प्रत्येक स्थानाचं आरूढ काढायचं आहे. आणि प्रत्येक स्थानाचं आरूढ काढताना नवम स्थान, अष्टम स्थान, दशम स्थान, 12वं स्थान, धनस्थान, तृतीय स्थान सगळ्याचं आरूढ काढून त्याच्यावरती स्पष्ट फलादेश कसा करायचा आणि त्या ह्याच्यामध्ये ग्रह कसा निगडीत आहे. आता एकदा आरूढ काढल्यानंतर त्याची जी कुंडली आहे, परत पुन्हा मी सांगतो, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं जे आरूढ आहे ते तसंच असेल, पण म्हणजे कुठलं जे ग्रहांचं आरूढ आहे त्याच्या जन्माच्या वेळेनुसार असेल, पण गोचर जे आपल्याला लावायचं आहे त्याचं आरूढ भिन्न असेल. कळलं का? आता त्याच्याकरता टेक्निकल थोडासा तुम्हाला प्रोसेस करावा लागेल. टेक्निकल हे आहे, म्हणजे गणित करावं लागेल, त्याशिवाय होणार नाही, फलित निघणार नाही. तो जॉबच वेगळा आहे. तर छान झालं लेक्चर. तुम्ही स्थिर राशी, द्विस्वभाव राशी बद्दल पण सांगितलं. सुंदर झालं, छान, सगळं व्यवस्थित, एकदम मस्त समजलं आम्हाला सगळं. आणि सोलापूरचं पुढे कसं जरा वाटलं? आणखी शिकायला. सोलापूर सोलापूर पण भारी होती चप्पल. केला इशारा जाता जाता. हो, छान छान. ठीक आहे, बरं. आता हळदणकर मॅडम, थँक्यू सर. तुम्ही सांगा. आज काय मुकेश भाऊ नाही, आपण बिनधास्त सांगा. हो सर. आजचं लेक्चर हे पुढे सरकलं तर आहेच, पण सुरुवातीला मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करते, कारण गेल्या वेळेस माझं नेट फारच अस्थिर होतं. त्यामुळे मला आरूढ लग्नाबद्दल पुन्हा एकदा विचारावं लागलं. म्हणजे मी आज करताना तसा विचार येऊन ठेवला होता, पण मला तो पुन्हा कन्फर्म करायचा होता सर. पण आता माझ्या डोक्यात आरूढ लग्न पक्क बसलेलं आहे, पुन्हा विचारायची वेळ येणार नाही. आता आजच्या दिवशीचं लेक्चर सुरू करतानाच स्वागताच्या स्वागत ह्याच्या निमित्ताने गीता मॅडमने एक खूप चांगला मुद्दा आपल्याला इथे उलगडून सांगितला की आजच्या दिवशी मला कोणत्या भावासंमती चांगली फळं मिळू शकतील, यासाठी आपल्याला आरूढ लग्नाचा उपयोग करून घ्यायचा आहे.
आणि तुम्ही आरूढ लग्न शिकवत होतात तेव्हा 1 एप्रिल 1974 तुम्हाला कोणत्या प्रकारे तुम्ही मुहूर्त म्हणजे तुमचं व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केलं आणि ते रजिस्ट्रेशन आजच्या दिवशी पडताळून पाहून ते किती योग्य ठरलेलं होतं, म्हणजे तेव्हा तिथे आत्मकारक कोण होता याचा आढावा घेता आला. तेव्हा ही गोचरीच्या पद्धतीने म्हणजे तशी फार क्लिष्ट नाहीये, पण तो मुद्दा विचारात ठेवून जर आपण आरूढ लग्नाचा रोजच्या व्यवहारामध्ये सुसंगती केली तर आपल्याला आरूढ लग्नाचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून घेता येईल. आणि विशेषतः गुरुसारखा ग्रह, मंगळासारखा ग्रह फक्त एक चंद्र 2-3 तासामध्ये आपल्याला बदललेला दिसेल, पण बाकीचे ग्रह तर त्याच घरामध्ये असतील. तेव्हा गोचर पाहून आपण आरूढ लग्नाचा वापर करणं हे केव्हाही चांगलं. आजच्या तासिकेमध्ये कोणत्या घरामध्ये आत्माकारक ग्रह कोणता असावा, दाराकारक कोणता असावा, अमात्य म्हणून कोणी काम करावं, मातृकारक म्हणून कोण तिथे चांगलं बसेल आणि पुत्र पौत्रादी आणि ज्ञातिकारक या सगळ्यांसाठी एक ठराविक पोझिशन दिलेली आहे. त्यांनी त्या जागेवर बसून काम केलं तर तो ग्रह आपल्या जीवनामध्ये सहकार्य देणारा असा ठरेल. पण त्यातल्या त्यात रिप्लेसमेंट म्हणून सूर्य मंगळ हे एकमेकांना पूरक ठरू शकतात, चंद्र शुक्र हे एकमेकांना पूरक ठरू शकतात, पण शनी मात्र कोणत्याही स्थानी आरूढ झाला तर तो आपल्याला त्या कामात विलंब करेल, प्रगतीमध्ये खोळंबा निर्माण करेल. पुत्र पौत्रादीमध्ये बसला तर आपल्या अर्निंग मध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या अपत्याच्या लाभामध्ये या सगळ्याच मध्ये तो विलंब करेल. म्हणजे प्रत्येक स्थानामध्ये तो काही ना काहीतरी अशी फळं देईल. म्हणजे बाकीचे ग्रह हे थोड्याफार फरकाने आपल्याला विचार करून त्याची ऍडजस्टमेंट करता येईल, पण शनीच्या मध्ये मात्र त्या ठिकाणी तो बसला तर आपल्याला त्याच्यासाठी कडी मेहनत घ्यायला हवी आणि वाट बघायला हवी. हे समीकरण आपल्या डोक्यात बसवलं पाहिजे, किंवा त्या स्वरूपाचं जर काम एक मिनिट, जसं मी आता ज्योतिषचं काम करतोय, मी पण शनीच आहे, कळलं का? तर लोकांना आठवड्यात तयार झालेले आहे. बोला आता पुढे. हो, पण तुम्ही शनीचं काम करताय, पण ते तुम्ही दीर्घकाळ आणि स्थिर राशीत बसून करताय सर. तेव्हा तो शनी आणि स्थिर राशी हा लाभ तुम्हाला या मुहूर्ताने करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने सूर्य, बुध, मंगळ, चंद्र, गुरु, शनी आणि शुक्र या 6ही ग्रहांचे त्या कारकानुसार आज तुम्ही फलं दिली, आणि त्याच्या ऐवजी दुसरा जो ग्रह तिथे बसलेला आहे तो कोणत्या राशीत बसलाय हे गृहीत धरून त्यांची अदलाबदल झाल्यामुळे जातकाला कोणतं फलित मिळेल याची चर्चा झाली. याबाबत आता गीता मॅडमनी सुद्धा चर्चा केली, त्यामुळे आजचा विषय हा खूपच चांगला समजलाय सर. आणि ज्योतिषाच्या पारंपरिक पद्धतीने द्यायच्या फलिताला अधिक पूरक असा हा अभ्यास जैमिनीमधून आपण करत असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा हे होईल. आणि आज पुन्हा एकदा गोष्टीची तुम्ही आठवण करून दिली की खवेदंश कुंडली आपण खूप चांगल्या पद्धतीने शिकलो होतो, आणि तेव्हा सुद्धा आपण असा एक मुद्दा शेवटी कव्हर केला होता की तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ फलं पटकन कशी मिळतील. कारण का भागवत मॅडमनी जो प्रश्न विचारला तेव्हा ह्याचा आपण पुन्हा मागे जाऊन विचार केला की खविजांश कुंडली पण बघायची, म्हणजे आपल्याला हा कालखंड किती वेळापर्यंत आपल्याला असेल, राहू, केतू आणि शनी हे आपल्याला अशुभ घटनांना सामोरं जावं लागणार आहे, अशुभ फलं आपल्याला मिळण्याची शक्यता आहे, हे गृहीत धरून आपण बघायला हवं. म्हणून जर शनी आणि गुरु सारखे कक्षे पलीकडील ग्रह तिथे बसले असतील तर आपल्याला थांबणं आणि वाट बघणं आणि बेर करणं हे करावंच लागेल. पण रवी, चंद्र, मंगळ यासारखे ग्रह असतील
तर अल्पावधीसाठी थांबून आपण त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो. या दृष्टीनं जैमिनी ही कुंडली पद्धती अतिशय चांगली आहे. आणि सर आजचा तास खूप हसत खेळत आणि चांगले चांगले किस्से सांगत तुम्ही आजचं लेक्चर पुढे नेलं. म्हणजे किस्से ऐकण्याने त्या प्रसंगाची त्यांची म्हणजे सिक्वेन्स चांगला लक्षात राहतो आणि शिकवणं हे शिकवणं राहत नाही, शिकणं होतं. तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आजचा तास झाला. माझ्या वर्गाच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. वनिता पाटील आहात का तुम्ही? वनिता पाटील नाही आहात का? हॅलो पाटील मॅडम नाही आहेत. बरं ठीक आहे. कुबल मॅडम करते सर. हा सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. तुम्ही छान अभिप्राय पण छान दिला आणि सगळ्यात पहिल्यांदा ते गोचरणी म्हणजे जेमिनी कुंडली कशी मांडायची ते पण छान सांगितलं. आणि हळदणकर मॅडम तुम्हाला पण खूप खूप म्हणजे आधीच सरांच्या बरोबर म्हणजे तुम्ही पण अतिशय सुंदर अभिप्राय करतात, म्हणून तुम्हाला पण धन्यवाद. आता मला खरा अभिप्राय द्यायला तुम्ही काही म्हणजे नाहीये, पण तरी मी सर परत आपण जेमिनी कुंडली कशी मांडली, कारण एखाद दोन विद्यार्थी नवीन असू शकतात. तर आपली आजची मेन कुंडली सिंह लग्नाची आहे, तर त्याच्यातला लग्नेश आपण बघायचा. तर तो सूर्य आहे, तो 11th हाऊस मध्ये गेला आणि तिथून मग 11 घरं मोजत आपण मेष रास आली. म्हणजे जेमिनी कुंडलीची सुरुवात आपली मेष राशीपासून झाली. मग त्याच्यात म्हणजे प्रथम स्थानात नेहमी आत्माकारकच ग्रह मांडायचा, तो बुध आला म्हणून आपण तिथे बुध लिहिला. मग त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे त्या जातक कसा असेल म्हणजे बुधाच्या म्हणजे अंडर म्हणजे बुधाच्या तत्वाखाली तो जातक असेल असं तुम्ही सांगितलं. म्हणजे तो हुशार असेल, लेखक असू शकतो आणि मेष राशीत असल्यामुळं तो टेक्निकल साईडचा पण असू शकतो, शेवटपर्यंत कार्यरत पण असेल कारण तो चर राशीत आहे असं सांगितलं. गणित तज्ञ असेल, त्याच्यामध्ये तुम्ही भूमिती पण बुधाकडे येते. म्हणजे बुधाचे बरेच सारे तुम्ही काय म्हणायचं कारक तत्व सांगितले. मग त्याच्यानंतर आता अमात्यकारक तो दुसऱ्या ह्याच्यात येणार, तर तिथे 2 नंबरची म्हणजे वृषभ रास आली. तिथे चंद्र तो पण पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही त्याला अमात्यकारक ग्रहाला आपण प्रधान ग्रह म्हणायचं असं म्हणालात. म्हणजे अशा जातकाचे जीवन थोडं नाजूक पण असेल कारण तिथे चंद्र आहे म्हणून. कणखर नसेल तो, पण कर्तव्य दक्ष असेल असं तुम्ही म्हणालात. तिसऱ्या स्थानात म्हणजे भातृकारक म्हणजे ते स्थान म्हणायचं, तिथे मिथुन रास आली आणि सूर्य आला म्हणजे तो भातृकारक. तर त्यामुळे त्या जातकाचे भावंड म्हणजे असं चांगल्या पोझिशनवर पण असतील, तेजस्वी असतील असं तुम्ही बरंच छान छान वर्णन केलंय. आणि मंगळापेक्षा जरी मंगळ तिथला कारक ग्रह असला पण सूर्य आल्यामुळे ते मंगळापेक्षा सूर्यग्रह प्रभावी आहे ना, त्यामुळं त्याचे म्हणजे भावंड चांगल्या म्हणजे चांगले असतील असे, पोझिशन चांगली, तेजस्वी पण सगळं. मग आता चौथ्या ह्याच्यात मात्र जरा गडबड आहे. तिथे म्हणजे कर्क रास आली आणि ऍक्च्युअली मातृपिता कारक तिथे म्हणजे मेन चंद्र असायला हवा ना तिथला कारक म्हणून, पण तिथे शनी आल्यामुळं ह्या जातकाला आईच्या संदर्भात चिंता असू शकते. त्याच्या वास्तव्याच्या संदर्भात पण म्हणजे त्याला थोडी वाट बघावी लागेल कारण तो शनी आलाय म्हणून. त्याच्यानंतर 5व्या ह्याच्यात मंगळ आलाय, तो सिंह राशीतच आलाय म्हणजे स्थिर राशीत आला. पण तो चांगला आहे कारण तसे सूर्य आणि मंगळ मित्र पण आहेत आणि तो चांगला पण. मग तुम्ही सांगितलं की त्या जातकाची मुले इंडिपेंडंट असतील, धाडसी पण असतील, हरहुन्नरी असतील असा शब्द वापरलाय. छान आहे तो, बरोबर पण आहे. आणि स्वतःचे साम्राज्य ते स्वतःच निर्माण करतील कारण मंगळ असल्यामुळं, आणि करारी पण असतील. आणि पण जातकाच्या संदर्भात बोलायचं तर त्याला पुत्र संतती झाल्यानंतर जास्त प्रगती होईल. म्हणजे त्याची स्वतःची मुलं तर करतीलच पण त्याची स्वतःची प्रगती बघायची तर आफ्टर म्हणजे संतती झाल्यानंतर. मग नंतर 6व्या स्थानात गुरु आहे. तर गुरु पण म्हणजे ज्ञातिकारक आहे. पण इथे गुरु जरी आला तो चांगला आहे, पण त्या गुरुला म्हणजे नातलगांच्या साठी
म्हणजे खस्ता खावे लागतील असं आपण म्हटलं तरी चालेल, कारण तो म्हणजे त्याला स्वतःपेक्षा तो त्याच्या रिलेटिव्हला तो सहाय्यक ठरेल असं तुम्ही म्हणालात. आणि मग नंतर आपण दाराकारक शेवटचा ग्रह शुक्र, तो त्याच्या स्थानात आलाय, त्यामुळे तो पण चांगला आहे. शिवाय रास पण त्याची स्वतःचीच आहे, तूळ रास चर राशीत चाललेला आहे. त्यामुळे तो तिथे पॉझिटिव्हच आहे. असं एकंदरीत आपण आज सगळं तुम्ही आरूढ लग्नाचं सप्तम स्थानापर्यंत सगळं छान वर्णन केलं. आणि मला असं वाटतं सगळ्यांना आता म्हणजे चरकारक काय, स्थिर कारक काय, म्हणजे कुठली दृष्टी, म्हणजे स्थिर राशीची दृष्टी चर राशीवर, चरची स्थिरवर, आणि आपल्या द्विस्वभाव राशी द्विस्वभाव राशीवरच दृष्टी टाकतात. इथपर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे. आता आपण पुढे तुम्ही आता काय गोचरीने शिकवणार काय व्हॉट एव्हर, पण इथपर्यंत सगळ्यांचा पाया मला वाटतं पक्का झाला असावा. पाया महत्वाचा हा, आहे. होय. कारण तुम्ही खूप असं व्यवस्थित आणि प्रत्येकाला प्रत्येक स्थान झाल्यानंतर विचारलंय, म्हणजे आता इथे कोणाला काही प्रॉब्लेम येईल असं मला तरी वाटत नाही सर. त्यासाठी तुम्हाला खूप सगळ्यांतर्फे कोटी कोटी धन्यवाद. आणि इतकं छान आहे जेमिनीची, म्हणजे केवढ्यापासनं आता नाव घेत नाही, पण आपण सुरुवातीपासून आपल्याला जेमिनी घ्यायचं होतं, आम्हाला बरीच वाट बघावी लागली, पण ठीक आहे, ओके. पण अतिशय अतिशय सुंदर आणि खूप म्हणजे मला असं वाटतं हे जर म्हणजे छान वाटतंय तुम्ही इतकं चांगलं शिकवताय, सगळ्यांना कळतं की ह्याच्यावरून जरी प्रेडिक्शन केलं, बाकीचे तर टूल्स तुम्ही आम्हाला दिलेत, पण तरी सुद्धा जवळजवळ 80 to 90% प्रेडिक्शन येऊ शकतं बरोबर असं वाटतंय. म्हणजे वाटतं म्हणजे आहे. येईलच. हा, तर येईल, सर येईल. त्यासाठी खूप खूप तुम्हाला धन्यवाद. परत आपल्या नेहमीप्रमाणे हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. आणि परत परत तुम्ही आमच्यासाठी अगदी गार्डियन, काय ते आर्कएंजल, अजून कोणचं राफेल, सगळे सगळे आहात. त्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांना. आणि पुन्हा आता चव्हाण मॅडमचा उद्या क्लास आहे तर त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. चव्हाण मॅडम काय थँक्यू म्हणता सर, तुम्ही? थँक्यू सर, थँक्यू. असंच एक चालू ठेवा. सांगते, मॅडमच्या क्लासला पण सगळ्यांनी मॅडमची फी काहीच नाही, 600 रुपये, म्हणजे काही नाही. त्याच्यात मॅडम म्हणजे त्या नुसतं असं काही फलादेश नाही, पण त्या फलादेशाबरोबर बऱ्याच टिप्स पण देत असतात. खूप काय काय विदाऊट पंचांग आपल्याला कसं काढायचं, ती गणिती पद्धत पण खूप छान शिकवती. अजूनही काय वेळ गेलेली नाही, कुणाला ऍडमिशन घ्यायचं तर घेऊ शकतात. मॅडम रेकॉर्डिंग पण ताबडतोब पाठवतात, तर डोंट वरी. चला, ओके. ठीक आहे, थँक्यू थँक्यू सगळ्यांना. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू सर.